नमस्कार. पहिला माझ्या आईवडिलांना, दुसरा दीपनाथ पत्कीला आणि तिसरा आपल्या सर्वांना. हा पहिला, दुसरा, तिसरा नमस्कार मी का करते हे तुम्हाला ग्रॅज्युअली लक्षात घ्या. शाळेमध्ये असताना परीक्षेला जाताना जशी धडधड होत होती ना, असं वाटायचं की आपल्याला वेळ होतो का, आपल्याला आठवेल का, आठवलं तर लिहिता येईल का, लिहिलेलं बरोबर येईल का, तशी धडधड मला आज होते की आता तुमच्यासमोर सगळे एवढे व्हेटरन रीडर्स, मोठे मोठे लोक, भाषण देणारे सगळे आणि छान अप्रतिम भाषण देणारे लोक तुम्ही समोर असताना मी आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर काहीतरी एक विषय घेऊन उभा राहते. इथे उभं राहत असताना माझ्या मनात एक संकोच पण आहे की आपलंच हे व्यासपीठ, आपणच हा बुक क्लबचा एक नवीन उपक्रम चालवतो आणि आपणच या व्यासपीठावरून बोलावं का, हा एक प्रचंड संकोच माझ्या मनामध्ये आहे. पण असं आहे, विचार असा केला मी की अभय बालाजी शिर्डे, आमचा विश्वनाथ देशमुख यांनी जो हा बुक क्लब सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये खंड पडून कोणीतरी एखाद्याने वाचावं आणि येऊन बोलावं. तसं मी सांगितलं होतं ना की जेव्हा केव्हा असं वाटेल की आपल्या हाताशी कोणी नाही त्यावेळेस तुम्ही मला सांगा, मी नक्की बोलेन. पण थोडं आधी सांगा, म्हणजे मला पुस्तक वाचणं झालं पाहिजे, ते पुस्तक वाचणं झालं पाहिजे. आणि हा उपक्रम तुम्हाला आठवत असेल, मला आठवतं की आपण वाचन उत्तेजन सुरू केलेलं होतं शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी होतं ते, आणि त्यानिमित्ताने आपण लेखकांची भेट त्यांच्याशी घालून द्यायचो, त्यांना पुस्तकं वाचायला लावायचो, त्याच्यावर बोलायला लावायचो. हा त्याचाच एक थोडंसं फेअर कॉपी, कोणता तरी थोडासा रेफरन्सवालं पुस्तक किंवा जे तुम्हाला आवडेल असं काही आपण याच्यावरती बंधन घातलेलं नाही आहे. असं पुस्तक वाचायचं आणि त्या पुस्तकाचा परिचय आपण करून द्यायचा, हा उपक्रम NKSRCने सुरू केलेला आहे. तर ह्या उपक्रमामध्ये कोणत्याही वेळेला आपण गरज पडली तर बोलावं, तयार राहावं, या अर्थाचं मी या सगळ्यांच्या जवळ बोलले होते. आणि मला आता आठवत नाही की मी स्वतः म्हटलं सेकंड सेक्सवर बोलते म्हणून, अभय म्हणाला का श्रीनिवास पांडे सर म्हणाले, मला आठवत नाही, आणि मी हो म्हटलं. आणि आपण काहीतरी वेगळा विषय घेतो आहोत का असं त्यावेळेस माझ्या काही मनात नव्हतं. पण परवा इंद्रजित भालेरावांचं भाषण झालं, त्या दिवशी अनाऊन्स केलं गेलं की मॅडम सेकंड सेक्सवर बोलतील म्हणून, आणि जी कॉलेजच्या पोरांनी कॉमेंट करायला सुरुवात केली, मागे हालचाल सुरू झाली. त्यानंतर जरासं मलाही थोडंसं असं वाटलं की अरे काहीतरी बिघडलं आहे, काहीतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असं काहीतरी आहे. आणि पोरांना असं वाटतं की मॅडम आता या विषयावर मॅडम काय बोलणार, आणि बोलणार ओपनली व्यासपीठावरून बोलणार, कुरुंदकर व्यासपीठावरून, असंच काहीतरी मला माझ्या बहिणीने पण विचारलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, काही मित्रांनी पण विचारलं, अरे हा विषय तू घेतला कसं काय. म्हटलं अरे याच्यामध्ये काय नाही, सेकंड सेक्सचं नाव आहे पण तो स्त्री पुरुष समतेवरती असलेलं हे पुस्तक आहे. स्त्रीमुक्तीचं जे बायबल समजलं असं जातं असं सीमांत बोचं हे एक पुस्तक आहे, आणि त्याच्यावरती त्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. आता स्त्रीमुक्ती म्हटलं की माझं तर तुम्हाला माहिती आहे की माझं तर लहानपणापासून नांदेडमध्ये मोठी झालेली असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या स्वतःवर माझ्या आईवडिलांचा सासर माहेर दोन्हीकडूनही कसलंही बंधन नाही. सगळा जन्म स्वातंत्र्यात अशा म्हणावा असाच गेलेला आहे. माझे निर्णय मला घेता आलेले आहेत, आणि कोणतं पुस्तक वाचावं, काय करावं, काय करू नये ह्याबद्दल कधी घरातून बंधन ॲज सच टाकलं गेलं नाही. फक्त योग्य काय आणि अयोग्य काय, आमच्या घरी कुरुंदकरांच्याकडे मुलगा मुलगी याच्यात अजिबात भेद केला गेलेला नव्हता. ज्याला जे शिकावंसं वाटलं, ज्याला जे वाचावंसं वाटलं ते त्याने वाचावं, ते त्याने शिकावं, अशीच पद्धत होती. इव्हन लग्नानंतर सासरीसुद्धा मला मुलगी म्हणून काय वेगळी ट्रीटमेंट, सून म्हणून काय वेगळी ट्रीटमेंट असं काय झालं नाही. त्याच्यामुळं खरंच जर पाहिलं तर मला ह्या विषयावर बोलायचा हक्कच आहे की नाही असंही मला वाटायला लागलं की आपण काय बंधनाचा अनुभव घेतला नाही.
आपण काही गुलामगिरीचा अनुभव घेतला नाही, आपण काही सेकंडरी असं व्यक्तिमत्व कधी राहिलो नाही. मग आपण बोलावं काय ह्याच्यावर, काय करावं? पुस्तक जेव्हा वाचायला घेतलं त्यावेळेस सुरुवातीला हा विचार माझ्या मनामध्ये होता आणि नक्कीच होता. शिवाय असं वाटायला लागलं की राहिलं काय ह्याच्यावर बोलण्यासारखं आता. इतक्या वर्षानुवर्ष स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समता याच्यावर आपण बोलतो आहोत, ऐकतो आपण. म्हणजे मी जरी नसले तरी लोक बोलतायत, ऐकतायत, पुस्तकं वाचत आहेत, त्याची चर्चा सातत्याने होते आहे. आज स्त्री सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आमच्या देशाची तर राष्ट्रपती स्त्री, पंतप्रधान स्त्री होऊन गेली, लोकसभेचे सभापती स्त्री सुमित्रा महाजन सध्या आहेत. कोणतं क्षेत्र असं नाही की जिथे स्त्री आज कार्यरत नाही आहे. डॉक्टर्स आहेत, लेक्चरर्स आहेत, वकील आहेत, पोलीस आहेत आणि ज्यांचा असं आपल्याला आदर्श वाटावा असे व्यक्तिमत्व स्त्रियांचे आपल्या समोर आहेत. प्रत्येक क्षेत्र कोणतंही घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, तिथे आज स्त्री नाही अशी कोणती गोष्ट नाही. मग आता राहिले काय? झाले की स्त्री मुक्ती, झाले की स्त्री पुरुष समता, मग आता राहिले काय? काय बोलायचं आपण ह्या विषयावर? असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये हे पुस्तक सुरू करताना पण होता, वाचत असा नव्हता की आता स्त्री मुक्ती ॲज सच विषय असं काय राहिलं नाही. आणि सीमांत बोचं हे सेकंड सेक्स नावाचं पुस्तक हे तर लॉंग बॅक 1950ला अनुवाद प्रसिद्ध झालेला, अनुवाद 80ला झाला असेल, पुस्तक प्रसिद्ध लॉंग बॅक 1950ला झालं. म्हणजे त्याच्यात येणारे रेफरन्सेस सुद्धा हे थोडेसे सगळे जुने असणार आहेत. मग आपण याच्यावर काय बोलणार? सगळ्या जुन्या रेफरन्सेसला घेऊन आपण लोकांच्या पुढे काय जाणार, काय सांगणार? की स्त्रीमुक्त झाली नाही अजून सांगणार, स्त्री पुरुष समानता आली नाही हे सांगणार, जेव्हा की आपण पाहतो आहोत. पण मित्रांनो, आजही आपल्याला बेटी बचाव आंदोलन करावंच लागतं. आजही आपल्याला मुलींना शिकवा असं सांगावंच लागतं. आजही आपल्याला हॉस्पिटल्स जिथे लिंगनिदान होतात सील करावे लागतात, त्यांच्यावर बंधनं घालावे लागतात. हे काही फार स्त्री पुरुष समतेचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. मुलगी नको असं म्हणणारा एक मोठा समाज आजही आपल्या अवतीभोवती आहे. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा लक्षात यायला लागल्या तेव्हा मग मला असं वाटलं नाही, आपण म्हटलो आहोत, आपण हे वाचायला पाहिजे आणि आपण हा विषय मांडायला पाहिजे. जरी सगळ्यांना यातलं बरंचसं काही माहिती असलं तरी बरंचसं काही मला स्वतःलाच माहिती नव्हतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला बंधनाचा काही अनुभव नाही, तसंच या पुस्तकात जे जे काही लिहिलेलं आहे त्या गोष्टीचा माझ्या आसपासच्या लोकांना सुद्धा अनुभव असेल असं मला वाटत नाही. मला असं सोडूनच या, माझ्या आसपासच्या लोकांना ज्या एका स्तरामध्ये मी वावरते तिथल्या स्त्रियांना सुद्धा हा काही अनुभव असेल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा जेव्हा हे पुस्तक मी वाचायला लागले तेव्हा कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी याचा संदर्भ कशा ना कशा पद्धतीने जुळतो आहे आजही असं मला जाणवायला लागलं. आजही याचा संदर्भ आपल्या आयुष्याशी जुळतो आहे. आपल्याकडे भारतामध्ये स्त्रियांच्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन. एक आहे पर्टिक्युलर ट्रॅडिशनल मनुवारी, ज्याच्यामध्ये तिला एक तर लहानपणी वडिलांनी, भावानी, लग्न झाल्यावर पतीने आणि म्हातारपणी तिच्या मुलांनी सांभाळावं, तिचं रक्षण करावं. ती दुबळी आहे, कारण ती दुबळी आहे. ती दुबळी आहे शरीराने, मनाने, त्यामुळे तिचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. अशी एक विचारधारा आपल्या समाजामध्ये आहे. मी जरी आता बोलताना आपल्या समाजात म्हणते आहे तरीही आपण हे रेफरन्सेस जगभरात सगळीकडे पाहू शकतो. आणि दुसरी एक विचारधारा आहे की स्त्री अजून काय पाहिजे तुम्हाला, आम्ही तर तुम्हाला देवी करून टाकलं, दुर्गा आहे, सरस्वती आहे, आम्ही पूजा करतो आहोत. हो बाबा, पण दगडाची, तुम्ही त्यांना दगड करून टाकला, अर्थात त्यांना माणूस म्हणून नाकारता आहात. त्यांना पडायची, झडायची, चुकायची, उठायची कोणतीही संधी तुम्ही नाकारत आहात. एकतर त्यांना देव करत आहात, नाहीतर त्यांना
दुबळं करून त्यांचे रक्षण करते म्हणून तुम्ही मिळवता. आता भारतामध्ये आजच्या घडीला स्त्रियांच्या समतेसाठी, स्त्रीमुक्तीसाठी काय गोष्ट नाही आहे. तुम्ही नाव घ्या, कोणतंही नाव घ्या. कमिशन आहेत, कायदे कानून आहेत. मी एकदा पीपल्स हायस्कूलमध्ये आमच्या गेडाम सरांच्या मिसेस कायद्यावरती, लेडीजसाठी असणाऱ्या कायद्यांच्यावरती भाषण घेतलं होतं. त्याच्यातला प्रत्येक कायदा, घरातल्या तिच्यावर होणाऱ्या हिंसेला त्याच्या विरोधात असणारा, बाहेर त्याच्या विरोधात असणारा, स्त्रीला सपोर्ट करणारी ईच अँड एव्हरी प्रत्येक गोष्ट आपल्याकडे अस्तित्वात आहे, घटनेत सुद्धा आहे. पण हे सगळं पुस्तकामध्ये बंद आहे. व्यवहारात काय आहे? व्यवहारामध्ये काय आहे? आज परिस्थिती खूप बदलली आहे. आपण ज्या स्तरात राहतो तिथली परिस्थिती तर खूपच बदललेली आहे. पण इन जनरल जेव्हा आपण पाहत आहोत तेव्हा व्यवहार आणि पुस्तकातलं लेखन यामध्ये किंवा कायदे कानून यामध्ये आपल्याला खूप फरक, हे कुठे काही वापरलाच जात नाही, व्यवहारात येतच नाही असं आपल्या लक्षात येतं. आम्ही इंग्लिशमध्ये एक धडा या स्त्री स्वातंत्र्यावर शिकवायचो. मंजुळा माहिती आहे, मार्गारेट अल्वांचा तो धडा होता. आणि मार्गारेट अल्वा नागालँडच्या परिसरामध्ये कुठेतरी त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये फिरत होत्या. आणि त्यांना त्या काळामध्ये नागालँड सगळा टेकड्यांचा प्रदेश, या सगळ्या आदिवासी स्त्रिया ह्या एक डोंगर चढतायत, उतरतायत. अशा पद्धतीची त्यांची जीवनशैली अशा या सगळ्या आदिवासी स्त्रिया त्यांना दिसत होत्या. त्यांच्या मागे पुरुष असायचा, त्यांच्यासोबत पुरुषही असायचा. एक दिवस त्यांना राहावलंच नाही. त्यांनी विचारलं, एका पुरुषाला, एक स्त्री जात होती समोर, तिच्या मागे एक पुरुष होता. ते स्त्रीच्या कडेवर लेकरू, डोक्यावर टोपलीत भाजी आणि हातामध्ये शेतीची अवजार, इन्स्ट्रुमेंट्स, अशा पद्धतीने ती बाई जात होती. आणि तिच्या मागे एक पुरुष होता, त्याच्या हातात काठी होती आणि बाकी सडाफटिंग होता. बाकी त्याच्या हातात दुसरं कोणतंही अवजार होतं. तेव्हा मार्गारेट अल्वाने त्याला विचारलं, का रे, ही तुझी बायको आहे का? तो म्हणाला, हो. आणि हे मूल माझे? म्हणते, माझंच आहे. मग ती म्हणते की अरे बाबा, हा सगळा डोंगर चढून ही स्त्री जाते, तुला असं वाटत नाही का? मुलाला कडेवर घेते, डोक्यावर सगळं सामान घेते, हातात शेतीचे अवजार घेते, तुला असं वाटत नाही की हिला काही मदत करावी? मदतच तर करतोय म्हणे मी. माझ्या हातातली ही जी काठी आहे ना, ही तिच्या संरक्षणासाठी आहे. आणि तिच्यावर जर कोणी काय हल्ला केला, तिच्यावर जर काय असा प्रसंग आला तर तिला त्या प्रसंगातून वाचवायला माझ्याजवळ काठी पाहिजे ना. ती काठी माझ्याजवळ आहे, मी तिचं संरक्षण करताय. मित्रांनो, संरक्षणाची ही कल्पना आपल्या समाजात आजही, स्त्रीच्या संरक्षणाची ही कल्पना आजही अस्तित्वात आहे. मग हे सगळं आपल्या अवतीभोवती पाहत असताना कुठेतरी असं वाटायला लागलं, फरक पडलेला आहे. 100% फरक जरी नसला तरी 50%च्या वर 60-70% फरक पडलेला आहे मान्य करून सुद्धा जेव्हा सीमांत बोचं पुस्तक मी वाचायला घेतलं त्यावेळेस माझं मन अगदी सुन्न होऊन गेलं. आता हे म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की स्त्रीची ही परिस्थिती ही अशी सुरुवातीपासून ते आज तगार ह्या पद्धतीने स्त्रीकडे पाहिलं जात असेल असं मला असं काही वाटलं नाही. फारच अभिमान आणि फारच गर्व आपल्या स्वातंत्र्याबद्दल आणि आपल्या सगळ्या आसपास दिसणाऱ्या सगळ्या स्त्रिया, त्यांचे कामं आणि आपल्याशी वागणारे स्त्री दाक्षिण्याने आणि समानतेने वागणारे पुरुष अवतीभोवती पाहायची सवय असणाऱ्या मला हे जेव्हा सीमांत बोचं पुस्तक मी वाचलं तेव्हा आय वॉज शॉक्ड की ह्या पद्धतीचं जीवन स्त्री ही जगत आता होती. त्यामध्ये फरक पडलाय. प्रामुख्याने सीमांत बोचं पुस्तक असं म्हटलं जातं की हे पाश्चिमात्य स्त्रियांच्यासाठीचं आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, स्त्रीमुक्तीसाठी आहे. स्त्रीमुक्तीचं बायबल जरी आपण ह्याला म्हणत असलो तरी सीमान बो ती कधीही स्त्रीवादी लेखिका नव्हती. या पुस्तकामध्ये 600 पानाचं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये 600 पानाच्या या पुस्तकामध्ये सीमान बोचं 55 पानी चरित्र दिलेलं आहे. ह्या 55 पानी चरित्रामध्ये आपण असं पाहतोय की ही कधीही, आणि ते संक्षिप्त म्हटलंय त्याने, स्त्रीवाद सेकंड सेक्सची लेखक, सेकंड सेक्स म्हणजे बाई, स्त्री,
बस एवढाच त्याचा अर्थ. टायटलमध्ये सुद्धा तिला सेकंड सेक्स म्हटलेलं आहे, फर्स्ट म्हटलेलं नाही आहे, सेकंड सेक्स म्हटलेलं आहे. ते तिचं दुय्यमत्व तिच्या त्या पुस्तकाच्या टायटलमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. आणि ही सिमान बो 55 पानाचं तिचं अतिशय सुरेख चरित्र करुणा गोखलेंनी यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला दिले. कधी स्त्रीवादी लेखिका नव्हती, ही बस लेखिका होती. तिचे सेकंड सेक्सच्या आधीचे बरेच पुस्तकं प्रसिद्ध होते. ती नावाजलेली लेखिका होती. जॉन सार्त्रशी ती मैत्रीण होती, प्रेमिका होती. तिने कधीही लग्न केलं नाही. रूढ अर्थाने ती कधीही स्त्रीसारखी वागली नाही. मुलं बाळं, घर संसार, लेकरं, घर सजवणे या सगळ्या प्रकारापासून ती दूरच होती. म्हणजे रूढार्थाने सिमोन दे beauvoir कधी स्त्रीवादी लेखिका नव्हती आणि स्त्रीसारखं ती वागली पण नाही. तिचं एक पुस्तक जेव्हा तिने हातावेगळं केलं त्यावेळेस तिच्या समोर प्रश्न होता की आता काय, यापुढे काय करायचं. मग तिच्या एका स्नेहाने सांगितलं तिला की लिहि ना तू अजून. तर काय लिहू तिने विचारल्याच्यानंतर तो म्हणतो की स्वतःबद्दल लिहि, स्वतःबद्दल लिहि. पण स्वतःबद्दल लिहि म्हणजे काय लिहि. आणि तिथपासून तिला प्रश्न पडायला लागला. तेव्हा मग तिला जाणीव झाली की स्वतःबद्दल म्हणजे आपण स्त्री आहोत आणि स्त्रीबद्दल लिहायचंय. मग आता स्त्रीबद्दल लिहायचंय म्हणजे नेमकं काय लिहायचंय. स्त्री म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय. स्त्री म्हणजे तिचं शरीर, स्त्री म्हणजे एखादे विशिष्ट असणारे गुणदोष, गुणधर्म किंवा दोष, जास्त करून दोषच. म्हणजे हे मी म्हणत नाही आहे. आता मी जे काही बोलेन ते सगळं सिमोन बोच्या पुस्तकामध्ये ती काय म्हणते स्त्रीबद्दल आणि तिचे समकालीन, तिचे पूर्वसुरी स्त्रीबद्दल काय म्हणता आहेत हे याच्यानंतर मी ते सांगणार आहे की काय म्हणायचं त्यावेळेस. सिमोन बोला कळलं की आपण स्त्री आहोत, आता स्त्रीबद्दल लिहायचंय. स्त्रीबद्दल लिहायचं म्हणजे काय लिहायचंय, कसं लिहायचं, कुठून सुरुवात करायची. स्त्री म्हणजे काय, तिचं बाह्य शरीर, तिचं मन का तिचं समाजातलं स्थान, राजकीय स्थान, तिची गुलामगिरी का तिची आर्थिक गुलामगिरी, काय काय लिहायचं आपण. मुळात स्त्री म्हणजे काय असे जेव्हा प्रश्न पडायला लागले तिला, तेव्हा मग तिने स्त्रीच्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास केला. टोळी जीवनाच्या आधीपासून अगदी सुरुवातीच्या काळापासून तिने स्त्री जीवनाचा अभ्यास केला. 2-3 वर्ष अभ्यास करून मग तिने हे पुस्तक लिहिलं. स्त्रीवादी लेखिका म्हणून नाही, स्त्रियांच्या बद्दल म्हणून. पण नॅचरली हे जे काही तिने या पुस्तकामध्ये लिहिलं त्याच्यामुळं स्त्रीवादाची धुरा, तो झेंडा हिच्या खांद्यावर आपोआप पडला, आपोआप आला. खूप शिव्या खाल्ल्या तिने. सावित्रीबाईंनी पण आपल्याकडे खाल्ल्याच की, शिक्षण सुरू केलं तेव्हा तिने पण खाल्ल्या. त्याहीपेक्षा तिच्या शरीरावरून तिला शिव्या देणारे लोक जास्त होते. ज्यांच्याबद्दल तिने लिहिलं त्या स्त्रियाही नाराज होत्या, ज्यांच्यावर तिने टीका केली ते पुरुषही नाराज होते, ज्यांना तिने बदलायला सांगितलं त्या स्त्रिया त्या सुद्धा नाराज होत्या. तिच्या या लिखाणाने कोणी असं फारसं समाधानी, धर्मगुरू नाराजच होते, राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातले सगळेच लोक नाराज होते. पण तिचे काही मित्रमैत्रिणी मात्र तिला निश्चित प्रोत्साहन देत होते आणि सांगत होते की नाही तू बरोबर लिहिलेस, तू काहीही चूक लिहिलेलं नाहीस, तू काहीही चूक स्टेप अशी उचललेली नाही. एक वेळ अशी होती की ही फ्रस्ट्रेट झाली होती की आपल्याला या समाजात बहुधा राहू देणार नाहीत, कारण अशी तिला घराच्या बाहेर पडणं मुश्किल करून टाकलं लोकांना. घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं होतं तिला. आणि अशा रीतीने सिमोन दे beauvoir सेकंड सेक्स नंतर स्त्रीमुक्ती चळवळीची प्रमुख झाली. आपोआप तिच्या हातामध्ये ही स्त्रीमुक्ती चळवळीचा जो स्त्रीवादाचा जो झेंडा आहे तो तिच्या खांद्यावर किंवा तिच्या हातामध्ये आला. पण ती स्त्रीवादी लेखिका, इव्हन याच्या नंतरच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी कधी आपण स्त्रीवादी लेखिका आहोत असं क्लेम केलेलं नाही आहे किंवा त्या पद्धतीने तिने कॅरेक्टर्स मांडलेले पण नाही आहेत. लोक असं म्हणायचे की हिने ना लग्न केलं, हिला ना मुलबाळ झालं, नाहीचे तिच्या आईशी सुद्धा फारसे काही संबंध नव्हते, त्यामुळे तिला स्त्रीपणाचा अनुभवच काय. आणि जर अनुभव नसेल, स्वतंत्रपणे राहिलेली ही जॉन सार्त्रशी लग्न न करता त्याची प्रेमिका म्हणून राहिलेली ही, त्याच्यानंतरही तिच्या आयुष्यात 2-3 जण पुरुष आलेले,
त्यांच्याबरोबर आणि ह्या त्या 5-6 जणांचा ग्रुप करून राहिलेले हे लोक इतके स्वतंत्र राहिलेल्या स्त्रीला पुरुष समतेबद्दल म्हणजे तिने समता अनुभवलेली आहे याबद्दल लिहिण्याचा अधिकार काय आणि तिने लिहावं कशासाठी, हा लोकांचा मुख्य प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने लोकांनी तिला खूप त्रास दिलेला आहे, खूप त्रास दिलेला आहे. जशी सगळ्याच अनुवादित पुस्तकांची सुरुवात होते तशीच ह्या सेकंड सेक्सच्या अनुवादाची पण सुरुवात झालेली आहे. अनुवादक करुणा गोखले आहेत आणि ह्या करुणा गोखले त्या म्हणतात की स्त्री पुरुष समतेसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे आणि म्हणून त्यांनी सिमॉन द बोच्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. आणि ह्या पुस्तकाला आधी मी सांगितले तुम्हाला पार्श्वभूमी की जरी याला बायबल म्हणत असले तरीही ती स्त्री स्वतःला स्त्रीवादी लेखिका असंही कधीच समजायचे नाही. पण एक आहे की एकदा सिमॉन द बोचं पुस्तक वाचलं की त्याचा पगडा जो आपल्या मनावर कायम बसतो. ते सतत कुठली गोष्ट पाहताना, कुठलंही तर्क करताना, कुठलीही ॲक्टिव्हिटी पाहताना, स्त्री पुरुष संबंधांच्याकडे पाहताना सिमॉन द बो आपल्या समोर उभे राहते आणि सांगते की हे बरोबर आहे, हे वाईट आहे, हे चूक आहे, नाही तू अशा दृष्टीने पाहायला पाहिजे, नाही तू अशा पद्धतीने पाहायला पाहिजे, असं ती सतत पोलीस सारखी असं करुणा गोखलेंचं म्हणणं आहे. आणि माझा पण अनुभव तोच आहे की ती सतत आपल्या सोबत असते आणि ती सतत आपल्याला सांगत असते की नाही या पद्धतीने विचार करायला पाहिजे आणि ही इन्सिडेंट अशी नाही अशी पाहायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट घडते हे पुस्तक वाचल्यावर मित्रांनो की आपल्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपल्याकडे पाहण्याची सुद्धा आणि इतरांच्याकडे पाहण्याची सुद्धा आपली दृष्टी हे सिमॉन द बोचं पुस्तक वाचलं की बदलून जाते. या पुस्तकामध्ये तिने स्त्रीचा इतिहास लिहिला आहे. अगदी टोळ्या करून जेव्हा स्त्रिया म्हणजे माणूस राहायचा, जंगलामध्ये राहायचा, तेव्हापासून त्याच्याही आधीपासून कृषी पद्धती सुरू व्हायच्याही आधीपासून तर स्त्रीचा पूर्ण इतिहास या पुस्तकात तिने लिहिलेला आहे. आणि 2 खंडांच्या मध्ये हे सगळं तिने 2 खंडांच्या मध्ये आणि प्रत्येक खंडामध्ये 3-3, 4-4 भाग करून आणि प्रत्येक भागात 2-2, 3-3 लेख लिहून तिने हे 600 पानाचं पुस्तक संपन्न केलेलं आहे. हे पुस्तक वाचत असताना डोकं अगदी तुम्ही वाचावं. मी जरी म्हणत असले की डोकं जड होत आहे तरी पण तुम्ही वाचावं. जरी आपण हा सगळा भाग मागे टाकून थोडेसे पुढे आलेलो आहोत तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की जरी पुढे आलो असं आपण म्हणतोय तरीही आत्नूरकरांनी रिसेंटली क्रेव फॉर मेल चाइल्ड हे आपल्याकडे त्यांनी त्यांच्या संशोधनात्मक निबंध आपल्याकडे सादर केला होता. म्हणजे अजूनही क्रेव कमी झालेली आहे. काल आत्नूरकर म्हणाले होते, कालच भेट झाली त्यांची, ते म्हणाले की मॅडम आता आजकाल लोक असं त्यांना विचारलं की मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे तर काही जण मुलगी चालते म्हणतात. म्हणजे एवढा बदल झालेला आहे पण हा काही पुरेसा नाही आहे. हा सगळा बदल काही पुरेसा नाही आहे आणि म्हणून आपल्याला सिमॉन द बोचं पुस्तक वाचून आपलं स्वतःचं परीक्षण करण्याची संधी ही मिळाली पाहिजे. कितीही स्त्रियांच्या वरती लिहिलं तरी अजून काहीतरी शिल्लक राहता असं वाटतं. कारण असं म्हणतात की स्त्री हा एक प्रश्न असेल, स्त्री हाच एक प्रश्न आहे. मग हा जर प्रश्न असेल, स्त्री हा प्रश्न असेल, स्त्रीबद्दलचं सगळ्यात लाडकं मिथक आहे की ती अगम्य आहे, ती समजत नाही, घडीत एक म्हणते घडीत दुसरं म्हणते, काय म्हणायचं तिला नक्की हे समजत नाही. आणि बापरे शिव्या तर स्त्रियांना इतक्या दिलेल्या आहेत सगळ्या त्या काळच्या साहित्यातून. आज तर मी काय बोलत नाही आहे, त्या काळच्या साहित्यातून, धार्मिक वाङ्मयातून. आपला प्लेटो तर दररोज देवाची प्रार्थना करताना म्हणायचा की देवाला धन्यवाद द्यायचा की मी थँकफुल आहे कशासाठी, तर एक तर तुम्हाला गुलाम केलं नाहीस आणि दुसरं म्हणजे तुम्हाला स्त्री केलं नाहीस यासाठी मी थँकफुल आहे. जीव पुरुष रोज प्रार्थना करतो
की तू मला स्त्रीच्या जन्माला नाही घातलंस, म्हणून परमेश्वरा मी तुझे धन्यवाद मानतो. अशा प्रकारे धार्मिक, राजकीय, सामाजिक सगळ्याच वाङ्मयामध्ये मनसोक्त अशी स्त्रीची अवहेलना, मनसोक्त अशा स्त्रीला शिव्या, तिचं समाजातील स्थान हे दुय्यम कसं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं होतं की स्त्रीत्व, स्त्री म्हणजे काय, तिचं स्वरूप काय, ती स्त्रीत्व म्हणजे काय, तो एखादा गुणधर्म आहे का, तो अंगी बाळगावा लागतो का, स्त्री पुरुषाचा संघर्ष हा नेहमीसाठी चालू राहील का, यात कधी संपणारच नाही का, त्यांना कधी समान दर्जा मिळणारच नाही का, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये केला गेलेला आहे. हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं की 2 खंडामध्ये आहे. पहिला खंड आहे वास्तव आणि मिथके नावाचा. यामध्ये 3 भाग आहेत, प्रारब्ध, इतिहास आणि मिथके. दुसऱ्या खंडामध्ये आजचे स्त्री जीवन 4 भागात विभागलं गेलेलं आहे. जडणघडणीचा काळ, विविध भूमिकांच्या मधला स्त्रीचा वावर, समर्थन आणि मुक्तीकडे. एकेका क्रमाने आपण एकेका भागाकडे वळूया. अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि आपण तर पाहिलं की तथाकथित शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते, साहित्यिक, कायदेपंडित अत्यंत प्रयत्नपूर्वक एकजुटीने शतकानुशतके त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. शतकानुशतके त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की स्त्रीचा दुय्यम दर्जा हा स्वर्गातून ठरवला आहे. स्त्री ही दुय्यम आहे, सेकंड सेक्स आहे, दुय्यम आहे. आणि हा तिचा दुय्यम दर्जा आम्ही नाही ठरवला, म्हणजे पुरुषांनी नाही ठरवला. हा तिचा दुय्यम दर्जा हा स्वर्गातून ठरवून आलेला आहे. त्यामुळे आम्ही काय करणार? परमेश्वरानेच तिला दुय्यम दर्जा दिला असेल तर आम्ही काही करू शकत नाही, असं ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक तिला गुलाम करून टाकण्यात आलेला आहे. पुरुषा इतकीच ती सक्षम आहे, पुरुषा इतकीच ती संपूर्ण आहे, पण तिला स्वतःचा जीवनक्रम ठरवण्याचा अधिकार आहे का? जो जीवनक्रम पुरुषांनी ठरवून दिलेला आहे, जे आयुष्य तिच्या समोर वाढून आलेलं आहे, समाजाने ठरवून दिलेलं आहे, त्याच जीवनक्रमात तिला रोज दिवसेंदिवस, महिने, वर्षानुवर्ष त्याच घाण्याच्या भोवती फिरणाऱ्या बैलासारखं त्याच एका जीवनक्रमामध्ये तिला फिरवण्यात आलेलं आहे. तर आपण आता पाहणार आहोत की हा ज्या पहिल्या खंडाचा भाग आहे प्रारब्धाचा, त्या प्रारब्धाच्या भागामध्ये त्याच्यात पण 3 लेख आहेत. प्रारब्ध म्हणजे नशीब. नावच पहा, टायटल्स किती सुरेख दिलेले आहेत. आणि प्रारब्ध म्हणजे नशीब याच्यामध्ये 3 लेख आहेत. पहिला आहे जीवशास्त्रीय सत्य, दुसरा लेख आहे मनोविश्लेषण शास्त्राच्या दृष्टिकोनातून स्त्री, आणि तिसरा आहे अधिभौतिकवादाच्या दृष्टिकोनातून. जीवशास्त्रीय पाहू. अगदी सुरुवातीपासून सिमॉन द बोनी स्त्रीचा इतिहास लिहिलेला आहे. जीवशास्त्र काय सांगते? जीवशास्त्र सांगते की सगळ्या प्राणी जगताचं नर आणि मादी या दोघांच्या मध्ये विभाजन झालेलं आहे. मादीचं काम आहे पुनरुज्जीवन, पुनरुत्पादन, हे तिचं काम आहे. आणि त्याच्यासाठी ती सक्षम असते, ती जास्त ताकदवान असते. आणि काही एकपेशीय सजीवांच्या मध्ये तर मादीच्या शरीराचं विभाजन, पेशींचं विभाजन होतं आणि नवीन निर्मिती होते. असं काही नाही आहे की संयोग झालाच पाहिजे, असं काही नाही आहे की संयोग झालाच पाहिजे. 2 प्रजोत्पादनाच्या पद्धती आहेत. काही ठिकाणी तिच्याच शरीरातल्या पेशींचं विभाजन होतं आणि पुनरुत्पादन होतं. नराची तिथे गरज पडत नाही. अशा पद्धतीने प्राणी जगत हे 2 भागांच्या मध्ये विभागलं गेलेलं आहे. मानव हा प्राणीचे म्हणतो आपण, मानव हा पण प्राणीचे म्हणतो. ह्यात सुद्धा 2 भाग आहेतच ना. मग स्त्री आणि पुरुष हे 2 या प्राणी जगतातले 2 सदस्य आहेत म्हणावं वाटलं तर. पण असं आहे मित्रांनो की स्त्री आणि पुरुष ह्यांचं जीवन आणि
जास्त करून स्त्रीचं जीवन हे केवळ मादी या पातळीवर किंवा स्त्री या पातळीवर किंवा पुनरुत्पादनाच्या पातळीवर जर आपण पाहायला लागलो तर आपण चुकू. तर आपण तिच्या जीवनाचं विश्लेषण हे करू शकणार नाही. तर ती आपली एक फार मोठी चूक राहील. कारण स्त्रीला जर अभ्यासायचं असेल तर पूर्ण वाढ झालेला तिचा जीव, पूर्ण वाढ झालेली स्त्री हिचाच अभ्यास करावा लागेल. कारण ती प्राणी नाही आहे. प्राण्यांच्या पातळीवर आपण तिचा विचार करू शकत नाही. स्त्री पुरुष संबंधाचा विचारही प्राण्यांच्या पातळीवर करू शकत नाही. कारण प्राण्यांनी कुठली संस्कृती, कुठला समाज, कुठलं राजकारण, कुठलं अर्थकारण हे तयार केलेलं नाही आहे. फक्त आपलं अस्तित्व टिकणं आणि पुनरुत्पादन एवढंच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे, ते सुद्धा निसर्गाच्या अधीन. पण मानव प्राणी हा असा आहे की तो निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मिळवतो. विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला तो निसर्गावर विजय मिळवतो. आणि म्हणून ह्या संबंधाचा विचार आपल्याला प्राण्यांच्या पातळीवर जाऊन करणार नाही. XX हे गुणसूत्र स्त्रीमध्ये आणि XY पुरुषांच्या मध्ये असतात हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जन्माला येणारं बाळ स्त्री येणार का पुरुष येणार हे XY गुणसूत्रावरून ठरतं, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हे आपल्याला आज माहिती आहे. त्या काळात हे काही माहिती नसायचं. त्याच्यामुळं स्त्रीला बाळ होतं, तिचं गरोदरपण, तिचा मासिक धर्म, तिची रजोनिवृत्ती आणि वारंवार होणारे तिचे लेकरं, ह्या सगळ्याचा पुरुषाच्या जातीला फार आश्चर्य वाटायचं. त्याला स्त्री ही जादूगारीण वाटायची. असं कसं काय होतं? अगदी सुरुवातीला टोळीच्या आसपास जेव्हा तो टोळी करून राहायला लागला माणूस, त्याला असं वाटायचं की हिला बाळ होतं कसं, आणि हे काय, हिचं काही आपल्यासारखं तर हिचं शरीर काही नाही आहे, काहीतरी वेगळंच हिच्या शरीरामध्ये घडत असतं आणि ही जादूगारीण आहे. आणि त्यांना असं वाटायचं की दऱ्याखोऱ्यातले मृतात्मे जे आहेत ते तिच्या नाकातोंडात प्रवेश करतात आणि मग बाळ जन्माला येते. अशा रीतीने ह्या प्रेतात्म्यांना, मृतात्म्यांना काबीज करणारी स्त्री नक्कीच आपल्यापेक्षा महान असली पाहिजे, तिच्यामध्ये काहीतरी विशेष ताकद असली पाहिजे. आणि तिथनं मग स्त्रीची पूजा सुरू झाली. मग त्यावेळेस ते स्त्रीला पूजनीय मानायचे, तिची पूजा करायचे. तिच्यामध्ये आपल्यापेक्षा काय, त्यावेळेस पुरुष हा फक्त शिकार आणि आपल्या टोळीचं परकीय आक्रमणापासून रक्षण एवढं हे करायचं. पण स्त्रीसारखं पुनरुत्पादन, नवनिर्मिती ही त्याला जमायची नाही. त्यामुळं त्याला असं वाटायचं की काहीतरी विशेष आहे. आणि तिथे त्याने स्त्रीला पूजनीय मानायला सुरुवात केली, स्त्रीची पूजा करायला सुरुवात केली. जशी स्त्रीची पूजा तो करायला लागला तशीच तो जमिनीची पूजा करायला लागला. कारण जमिनीतूनही धान्य येतं. आणि स्त्री ही नेहमी येणाऱ्या बाळांपणामुळं, तिच्या शारीरिक कमजोरीमुळं स्त्री ही घरात राहायला लागली. पुरुष हा मात्र भटकायला लागला, बाहेर शिकारीच्या नादात आणि भविष्याचा शोध घेत हा नेहमीच बाहेर राहायला लागला. आणि हे घरात मुलांचं संगोपन आणि निवडणं टिपणं जे आजही स्त्रिया करतात, घराची साफसफाई वगैरे वगैरे, त्याही काळामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने आजच्या भाषेत नाही, त्यांच्या परीने त्याही काळात स्त्री ही आपलं घरकाम करायची. आणि घरकाम करता करता आपल्या कुटुंबाला लागणार म्हणजे अर्थार्जन त्यावेळेस स्त्रीच्या हातात होतं. ती जे काही काम करायची त्याचा उपयोग तिच्या कुटुंबाला व्हायचा. अर्थार्जन त्यावेळेस स्त्रीच्या ताब्यात होतं, अर्थार्जन तिच्या ताब्यात होतं, पुनरुत्पादन ती करायची. आणि म्हणून त्यावेळेस स्त्री ही पूजनीय मानली जायची. हळूहळू काय झालं, समाज स्थिरावायला लागला. प्रत्येक याचं एक वेगवेगळा भाग करून सांगत नाही, पहिल्या भागामध्ये जे काही आले ते एकत्रितपणाने सांगते. तर हळूहळू काय व्हायला लागलं की समाज स्थिरावायला लागला, शेती करायला लागला, समाज स्थिरावायला लागला, शेती करायला लागला, बाई पण शेती करायला लागली. मुलं होणं हा काही तिच्यासाठी माता, आदर्श माता, जन्माची काय म्हणतात त्याला, क्षणाची पत्नी आणि नेहमीची निरंतर माता, असं वगैरे काही कन्सेप्ट नव्हते, असे फालतू कन्सेप्ट नव्हत्याच तेव्हा. लेकरं होणं हे दुःखदायक होतं, प्रचंड दुःखदायक होतं. तिलाही कळायचं नाही की आपल्याला लेकरू कसं होतं, तिला एवढंच कळायचं की आपल्याला वेदना होतात, आपल्याला त्रास होतो. आणि मग बालमृत्यूंचंही प्रमाण खूप होतं. संगोपन बिंगोपनचा काय प्रश्नच नव्हता.
थोडेसे वर आले होते प्राणी पातळीच्या, थोडेसे वर आलेले हे लोक मग स्थिरावायला लागले, मग शेती करायला लागले. शेती करायला लागले. पुरुष तर कायम असतो शिकारीच्या नादात आणि परकीय आक्रमणातून आपल्या टोळीला वाचवण्याच्या नादामध्ये तो बाहेर असायच्या, घरी असायची ती स्त्री. त्यामुळं सहकारी म्हणून सुद्धा पुरुष नेहमी पुरुषालाच निवडायचा. सहकारी म्हणून स्त्रिया कधी गेल्या नाहीत. कधी आधी मानवाच्या काळामध्ये त्यांनी शिकार केली असेल तेव्हा केली असेल, पण या पुनरुत्पादनाच्या या शारीरिक प्रक्रियेमुळं त्या घरी राहिल्या. शेती सुरू झाली. शेती जोपर्यंत मॅन्युअली हाताने त्या करायच्या तोपर्यंत स्त्री, मी म्हटलं तुम्हाला की पूजनीय होती, कारण पुनरुत्पादन जमीनही करायची म्हणून जमिनीची पूजा केली जायची. आजही केली जाते. आजही आपण जमिनीची पूजा करतो. आजही जमिनीची पूजा गरोदर स्त्रीच्या हाताने जास्त करतो. आजही ह्या प्रथा अनेक ठिकाणी चालू आहेत की विवाहित आणि प्रेग्नंट असलेल्या स्त्रीकडून जमिनीची पूजा केली जाते, कारण त्याच्याने धनधान्य हे जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न होतं असा समज आपला आहे आणि ह्या प्रथा आज तगायत कायम आहेत. मग ती स्त्री त्या काळामध्ये पूजनीय होती. ह्या मुद्द्यावर आपण होतो. पुनरुत्पादन, स्त्री आणि जमीन दोघंही पूजनीय होते. हळूहळू काय झालं की अवजारांचा शोध लागला आणि मग पुरुषाला शेतीतून मोठ्या प्रमाणावर धान्य निर्माण करता यायला लागलं आणि मग यासाठी त्याला दुसऱ्या पुरुषांची मदत घ्यावी लागली. गुलामगिरीचा जन्म इथे झाला. जशी अर्थसत्ता जशी स्त्रीच्या हातातून गेली, हा एक टर्निंग पॉइंट स्त्रीच्या जीवनात आला की इथपासून पुरुषाने तिच्यावरती सत्ता गाजवायला सुरुवात केली. ज्याची मालकी जमीन ज्याच्या मालकीची, स्त्री पण त्याच्या मालकीची, अशी प्रथा सुरू झाली. जमीन आणि स्त्री मालकी हक्क सुरू झाला आणि याच कृषी उद्योगाच्या, जशी शेती सुरू केली माणसाने, तेव्हापासून द्वैतही सुरू झालं. तो स्वतःला आणि स्त्रीला, हे द्वैत होतं, अद्वैत नव्हतं, हे द्वैत होतं. तो स्वतः आणि स्त्री, आणि निसर्ग धर्मानुसार आपल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीला वर येऊच द्यायचं नाही, ही त्याची पण इच्छा होती. आणि त्यांनी प्रचंड प्रयत्नाने स्त्रीचं दुय्यम स्थान हे पक्क केलं. अवजारांचा शोध लागल्याच्या नंतर त्याला शेती करायला गुलाम लागायला लागले. मग त्यांनी गुलाम आणले आजूबाजूच्या प्रदेशातून, म्हणजे माणसांनाच त्यांनी गुलाम केलं, त्यांनाही गुलाम केलं आणि स्त्रीवरचा मालकी हक्कही त्यांनी आपल्याकडेच घेतला. तोपर्यंत मित्रांनो स्त्रीला जी मुलं व्हायची ती टोळीची समजली जायची. टोळीची समजली जरी गेली तरी स्वैराचार कुठेही नव्हता असं सीमांत भाऊ सांगते. स्वैराचार नव्हता असं ती सांगते, पण मालमत्ता, मुलं ही मालमत्ता टोळीची समजल्या जायची आणि ते टोळीचं नाव लावायचे. ग्रॅज्युअली जसा मालकी हक्क त्याचा पुरुषाचा जमिनीवर आणि स्त्रीवर यायला लागला तसं तसं त्याला वाटायला लागलं की माझं नावही चालवणार कोणीतरी पाहिजे, वारस हा माझा कोणीतरी पाहिजे, म्हणजे ते मूल हे माझं असलं पाहिजे. आणि अशा रीतीने मग स्त्रीवरती एका पुरुषाची सत्ता सुरू झाली. मग तो म्हणायला लागला की हे झालेलं बाळ हे माझंच असलं पाहिजे, तर मग स्त्रीने घराच्या बाहेर नाही पडलं पाहिजे. मग हे घराच्या बाहेर जर ती पडायला लागली, जर अनेकांशी तिचे संबंध यायला लागले, तर हे बाळ कोणाचं हे समजणार कसं? आणि त्यामुळं आणि तेही हा असणारा माझा वारस हा मुलगा असावा, अशा पद्धतीने पुरुषाचे विचार सुरू झाले. इथून पितृसत्ताक पद्धती सुरू झाली. याच्या आधी मातृसत्ताक पद्धती होती. पद्धती मातृसत्ताक असो, पुरुष पितृसत्ताक असो, फक्त तपशिलातला फरक. मातृसत्ताक असो का पितृसत्ताक असो, फरक फक्त तपशिलातला आहे की स्त्रीने वडिलाच्या आणि भावाच्या आधिपत्याखाली राहायचं का नवऱ्याच्या आधिपत्याखाली राहायचं, हा फक्त फरक होता. सुरुवातीला स्त्रीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेतला वारसा मिळायचा, पण जशी पितृसत्ताक पद्धत सुरू झाली, स्त्री ही लग्न करून नवऱ्याच्या घरी जायला लागली. दुय्यमत्व हेच ना. स्त्री ही लग्न करून नवऱ्याच्या घरी जायला लागली. नवरा तिला नाव द्यायला लागला, तिला घर द्यायला लागला, तिला कुटुंब द्यायला लागला, तिला संरक्षण द्यायला लागला, तिच्या खायची प्यायची सोय करायला लागला, तिला आर्थिकरित्या काही कमी पडू नये हे पाहायला लागला. हे सगळं करायला लागल्याच्या नंतर, हे सगळं करत असताना त्याची किंमत त्यांनी वसूल केली, ती स्त्रीला दुय्यम करून.
त्याची किंमतही त्याने वसूल केली आणि ही किंमत स्त्रीला घरामध्ये कोंडून त्याने वसूल केली. हा सगळा इतिहास मानव वंशाचा अतिशय कष्टाचा इतिहास हा स्त्रीचा हा. पण हा इतिहास कृषी शेती जेव्हा सुरू केली माणसाने त्यावेळेस स्त्रीला काही असं दुय्यम वगैरे स्थान नव्हतं. पण ग्रॅज्युअली जसे माणसाची पुरुषाची महत्वाकांक्षा. आणि दुसरी गोष्ट सगळ्या यावत धर्मगुरूंचं त्या काळातल्या साहित्यिकांचं म्हणणं असं आहे की पुरुष ही मूळ प्रकृती. ॲडम आणि इव्हची गोष्ट माहिती आहे तुम्हाला की पृथ्वीवर सुरुवातीला नंदनवन होतं आणि मग पृथ्वीवरच्या या नंदनवनामध्ये राज्य करायला देवानी परमेश्वराने ॲडमला पाठवलं. आदम म्हणा ॲडम म्हणा काही म्हणा पुरुषाला पाठवलं म्हणजे पुरुष पहिला. आणि मग काही दिवसांनी या पुरुषाला कंटाळा यायला लागला, त्याला बोर व्हायला लागलं, त्याला कंपनीची गरज पडली. म्हणून मग परमेश्वराने त्याच्या मनोरंजनासाठी स्त्रीची निर्मिती केली. सहकार्यासाठी नाही, त्याला दोस्त म्हणून नाही, त्याच्या मनोरंजनासाठी स्त्रीची निर्मिती केली. हे धर्मशास्त्र मी नाही सांगत आहे बरं का, हे मी नाही सांगत आहे, हे सगळे धर्मशास्त्र वगैरे वगैरे सांगतात, धर्मगुरू सांगतात. तिची निर्मिती केली आणि मग ही स्त्री पुरुषाच्या सोबत या नंदनवनामध्ये मजेने राहायला लागली. आणि मग ते पहिलं पाप घडलं. कोणतं? ते सफरचंद वगैरे ज्ञानाचं. आणि ह्या पापाची धणीन हे पाप कोणाच्या हातून झालं? स्त्रीच्या हातून. आणि म्हणून त्यानंतर पृथ्वीवरची सगळी जनता ही पापी झाली. या पापाची धणीन ही स्त्री आहे. म्हणजे सगळ्या धर्मशास्त्राने सगळ्यांनी सांगितलं, ठासून सांगितलं, नेहमी सांगितलं की स्त्री ही दुय्यम आहे, तिला पुरुषाच्या करमणुकीसाठी पाठवलेलं आहे आणि ती सेकंड सेक्स आहे आणि ती दुय्यमच राहणार. प्रयत्नपूर्वक ह्या आपल्याला असंही वाटू शकतं की जेव्हा आपण असं म्हणतोय की सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रीच्या हातात अर्थसत्ता होती, ग्रॅज्युअली ही अर्थसत्ता पुरुषाच्या हातात गेली, ग्रॅज्युअली पुरुष प्रधान संस्कृती ही निर्माण झाली. स्त्रीने काही विरोध केलाच नाही का करू नये? तिने का बरं दुय्यमत्व स्वीकारावं? तिने दुय्यमत्व का स्वीकारावं? तिने काहीतरी विरोध केला पाहिजे. पण विरोध कोण करतो? जे त्याला विरोध करणं फार अवघड असतं. गुलाम हा विरोध करू शकत नाही, कारण त्याला चारी बाजूनी चारी दिशांनी सांगितलं जातं की तू गुलाम आहेस, तू गुलाम आहेस, तू गुलाम आहेस. त्याला माहीतच नसतं की आपण गुलाम आहे, त्याला समजतच नाही आपण गुलाम आहे म्हणून. त्याला वाटतं की हे आपलं प्रारब्ध आहे, त्याला वाटतं हे आपलं प्रार्थन आहे आणि हे सगळे जे आहेत ना. म्हणून पूर्वी एका काळी देवता ह्या पूजल्या जायच्या. सगळे पुरुष देव हे देवतेच्या पायाशी असायचे. त्याच्यानंतर सगळ्या स्त्रिया ह्या किंवा देवता ह्या पुरुष देवतांच्या पायाशी यायला लागल्या, कारण देवता पुन्हा पुरुषांनीच निर्माण केले. सगळे देव पुन्हा पुरुषांनीच निर्माण केले, सामर्थ्यवान केले. आणि हे देव सगळे आपापल्या बायकांना सेकंडरी पाहणारे. आणि मग आता देवच जर असं करतो आहे तर मग आपण, आणि ही मानसिकता स्त्रियांची तयार केली गेली की तू गुलाम आहेस, तू गुलाम आहेस, तू गुलाम आहेस, तू कमकुवत आहेस, तू दुबळी आहेस, तू काही करू शकत नाही, तुला निर्णय घेता येत नाही, तुझं शरीर पापी, तुझं शरीर म्हणजे सैतानाचं घर. तुझ्या सगळे संत एकसाथ सांगतात की स्त्री ही सगळ्या मार्गातली, तुमच्या मोक्षाच्या मार्गातली धोंड वगैरे वगैरे. ख्रिश्चनिटी असो, हिंदुइझम असो, अजून कोणीही असो, एक जात सगळे एका आवाजामध्ये स्त्रीला मोक्षाच्या मार्गातली धोंड, पुरुषाला मागे खेचणारी, तिच्या मनाचा ठांग लागत नाही अशी, जादूगारीण, निर्णय न घेता येणारी, सेकंड दुय्यम वगैरे वगैरे. मला ते म्हणावं सुद्धा वाटत नाही, इतके दूषण तिच्यासाठी नाटकी आणि कोणतेही निर्णय घेता न येणारी असं व्यक्तिमत्व स्त्रीचं आहे. असे एक जात सगळ्या साहित्यिकांनी, D.H. लॉरेन्सने सुद्धा हेच म्हटलेलं आहे. सगळ्या साहित्यिकांनी, सगळ्या धर्मग्रंथांनी तिचं दुय्यमत्व असं पक्क करून टाकलं. हलवून खुंटा जसा जातात आपण घट्ट करतो ठोकून आणि हलवून, तसं तिचं दुय्यमत्व. आणि मग ती ग्रॅज्युअली स्वतःला दुय्यम समजायला लागली, ती पण स्वतःला. कारण जे त्या पुढे शहाणपण चालत नाही. शारीरिक दृष्ट्या ती तर कमकुवत होतीच,
कायमचे बाळणपण, कायमचं तिच्या मागे लागणारा हा पोरवाडा, घरकाम, ह्यामध्ये ती इतकी गुंग झाली होती की तिला आपण भांडावं, संघर्ष करावा अशी इच्छा होणं सुद्धा मुश्किल होतं. अशा ह्या परिस्थितीमध्ये स्त्री राहत असताना थोडासा, म्हणजे आता ह्यांनी असं लिहिलंय पहा, जे जे काही पृथ्वीवरती अमंगल आहे हे सगळं स्त्रीमध्ये आहे असं तेव्हा धर्मग्रंथ म्हणायचे. आणि अर्थार्जन सगळं, आर्थिक सत्ता सगळी पुरुषाच्या हातात जोडली गेली. पुरुषाला आपल्या मालमत्तेची अस्मिता, मग स्त्री पण मालमत्ता झाली, मग त्याचे मुलं पण मालमत्ता झाले आणि हळूहळू मग मुलींना मारून टाकायला सुद्धा सुरुवात झाली. आजही आपण काही समाजात पाहिलं की मुली जन्मतःच मारून टाकल्या, आजही हे अस्तित्वात होतं. मग असं आपण कसं म्हणूया की स्त्री समता झाली आणि सिमान दबोचा हे जे पुस्तक आहे हे आता आउट ऑफ डेट झालेलं आहे आणि आपल्याला आता त्याची गरज नाही आहे, आपल्याला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं आपल्याला आज म्हणता येईल का? तुम्हीच पहा, तुम्हीच विचार करा, कुठेही सगळीकडे मग स्त्री भ्रूण हत्या ही सुरू झाली. पुरुषप्रधान कुटुंबावस्था जिथे जिथे असते तिथे तिथे स्त्रीला मग अत्यंत हीन दर्जा द्यायला सुरुवात झाली. 12व्या शतकाच्या अखेरीस स्त्रीच्या आयुष्यात थोडी सुधारणा होऊ लागली. 13व्या शतकानंतर फ्रान्समध्ये विधवा आणि अविवाहितांना पुरुषांच्या एवढे अधिकार मिळू लागले. विवाहित स्त्री मात्र मालमत्ताच होती. याचाच एक परिणाम म्हणून वेश्या व्यवसाय हा सुरू झाला. नंतर 19व्या शतकापर्यंत फार जास्त काही फरक पडला नाही, थोडाफार फरक पडला. संगीत शिकायला लागल्या स्त्रिया, थोड्याशा घराच्या बाहेर जायला लागल्या. पुलदा ला बार हा एक महत्त्वाचा स्त्रीवादी लेखक म्हणून समजला जातो. 1673 त्याने स्पष्टपणाने म्हटलं की पुरुषांनी स्त्रीच्या शारीरिक जोरावर स्त्रीला हजारो वर्ष दडपून ठेवलं, तिला पुरेसं शिक्षण आणि अर्थार्जनाच्या संधी दिल्या नाहीत, आत्मविकासाच्या मार्गावरून वंचित ठेवलं आणि आता मात्र ते स्त्रियांच्या कर्तृत्व शून्य भूतकाळाचे दाखले देऊन त्या विधायक काम करू शकत नाहीत असं म्हणतात. स्त्रीमुक्तीच्या प्रक्रियेस अशी 1673 नंतर सुरुवात झाली आहे. या पुस्तकामध्ये सिमोन दे beauvoir 5 लेखकांचा प्रातिनिधिक स्वरूपात उल्लेख केलेला आहे. यांच्या साहित्यात स्त्री प्रतिमा कशी होती ते ती सांगते. त्यामध्ये मॉन्डेरलांथ, D.H. लॉरेन्स, क्लॉडेल हा कट्टर कॅथलिक, ब्रेडन हा एक कवी आणि स्टेंडाल हा स्त्रीवादी लेखक, या 5 जणांचे मतं ते लिहिलेले आहेत. यापैकी पहिले 3 जण हे कट्टर स्त्री विरोधी, पुरुषवादी, पुरुष वर्चस्व सांगणारे आणि स्त्रीनी घर, मुलं, चर्च, देवधर्म यासाठी आपला देह झिजवावा असे म्हणणारे. ब्रेडन हा कवी, त्याच्या मात्र मते स्त्री सगळं काही आहे, सत्य, सौंदर्य, काव्य, फक्त हाडामासाचा माणूस नाही. आणि स्टेंडाल मात्र कडवा स्त्रीवादी आहे. त्याला मात्र म्हणायचं की स्त्रियांच्या मध्ये दडपून टाकलेले अनेक गुण जर त्यांना स्वातंत्र्य मिळालं तर ते व्यक्त होतील. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्त्रीबद्दलचं सगळ्यात लाडकं मिथक आहे की ती अगम्य आहे, समजत नाही. आणि हे आज सुद्धा सगळ्या पुरुषांच्या मनात, तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसते की हे मिथक सगळ्यांच्या मनात आहे की हिला काय म्हणायचंय ते नक्की काय समजत नाही. घडीत हे म्हणते तर घडीत ते म्हणते, घडीत म्हणते की मला स्पेस द्या, घडीत म्हणते की तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. असं आमचे मित्र पण परवा जेव्हा त्यांना कळलं की मी या सिमोन दे beauvoir स्त्री स्वातंत्र्यावर बोलणार आहे तेव्हा ते म्हणाले की शामू तुला माहिती आहे का म्हणे की खरंच काही कळत नाही म्हणे त्यांना काय म्हणायचं असतं नक्की, तिला काय म्हणायचं असतं नक्की हे आपल्याला कळत नाही. नसेल कळत, मला काय असं म्हणायचं नाही आहे की तुम्हाला कळत नाही आणि ती फार अगम्य आहे वगैरे वगैरे वगैरे. असं तुम्हाला जे वाटतंय ते खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही स्वतःच पहा. धर्म, पुराणकथा, सणवार, रीतिरिवाज, भाषा, गाणी, म्हणी या सर्वातून ह्या स्त्रीच्या बद्दलच्या ज्या ह्या काही फिलिंग्स आहेत किंवा हे तिच्याबद्दलचं म्हणणं आहे, हे सगळं म्हणणं स्त्रीबद्दलचं हे पक्क केलेलं गेलंय. स्त्री अगम्य का वाटते?
का वाटते स्त्री अगम्य? स्त्री अगम्य वाटते कारण तिला तिच्या भावना योग्य रीतीने व्यक्त करायचा चान्सच मिळत नाही. तिच्या सगळ्या व्यक्तिमत्वावर, मी नाही म्हणत आहे बरं का, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की मी नाही म्हणत आहे, हे सीमांत भाऊ म्हणते की तिला तिच्यावरती जे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जे काही तिच्यावरती संस्कार झालेले आहेत, धार्मिक वगैरे वगैरे जे काही तिच्यावर संस्कार झाले, पुरुषाची ती गुलाम आहे वगैरे, असे जे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तिच्यावरती परिणाम झाले, ती काही आपल्या भावना, आपला उत्साह किंवा काय म्हणा आपलं मन उत्स्फूर्तपणे सगळ्यांच्या समोर ठेवू शकत नाही, पुरुषाच्या समोर ठेवू शकत नाही. तिला माहिती आहे की आपण कितीही हातपाय आपटले, कितीही आरडाओरडा केला तरी आपण मनासारखे जगू शकत नाही, हे तिला कधीतरी कळतं, पण तिला स्वीकारावं असं वाटत नाही. आणि म्हणून तिला ह्या दोन्ही गोष्टी हव्याशा वाटतात की मला स्पेसही दिली पाहिजे आणि माझ्याकडे लक्षही दिलं पाहिजे. कारण माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे तिला का वाटतं? का वाटतं माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे? कारण का वाटत असेल? कारण ॲडमला मनोरंजन म्हणून ईव निर्माण केली गेली आहे हे तिच्याही मनामध्ये पक्क बसलेलं आहे. ॲडमचं मनोरंजन म्हणून ईव निर्माण केली गेली आहे हे तिच्या मनात पक्का बसलेलं आहे. म्हणून ती नटते, म्हणून ती पुरुषाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. पॉवर गेम जो आपला सत्ताधारी आहे, जो सत्ताधारी आहे, ती स्वतःला सुद्धा गुलाम, मी तुम्हाला सांगितलं की स्वतःला सुद्धा तिला समजत नाही की आपण गुलाम आहोत आणि हे आपण का करायचं, हे आपण का करायचं हे तिच्या लक्षात येत नाही. तिला असं कुटुंब व्यवस्थेने तिला एक स्थैर्य दिलेलं आहे. थोडंसं ते सोयीस्कर पण आहे, थोडंसं ते सोयीस्कर पण आहे की स्वतः बाहेर जाऊन काम करायचं म्हटलं की जिम्मेदारी घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात, जिम्मेदारी घ्यावी लागते. स्वातंत्र्य काही एवढी सहज गोष्ट नाही आहे. स्वातंत्र्य मुश्किलच आहे, ते काही फार सुखाचं नाही आहे. त्यामुळं समटाइम्स कधी कधी स्त्रीला बंधनात राहणं पण बरं वाटतं. तिला वाटतं की बस एवढ्या मोबदल्यात जर आपल्याला घरात सगळ्या सुखसोयी मिळत असतील तर काय हरकत आहे, काय हरकत आहे. मी नेहमी माझ्या माझ्या घरी बोलत असताना, मुलीशी बोलत असताना एक उदाहरण आहे. आम्ही एकदा ट्रिपला गेलो होतो. माझ्यासोबत मागच्या बसमध्ये मागे मी बसलेले होते आणि माझ्यासोबत मुली होत्या. समोरच्या बाजूला मुलं होते, काही त्यांचे मित्र होते या मुलींचे. आणि काय झालं, काहीतरी खायला बिला दिलं गेलं, सामोसे पिमोसे काहीतरी खायला दिलं आणि त्यातली एक पोरगी होती, तिला लागलं ते तिखट. तिच्या पायाशी वॉटर बॅग होती. मंजूला कदाचित आठवत असेल, कदाचित मला आठवत नाही की मंजू माझ्यासोबत होती का नव्हती त्यावेळेस. तर तिच्या पायाशी वॉटर बॅग होती. ती पाणी काढून घेतलं नाही तिने, ती नुसता हा हा तिखट 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 करून ओरडायला लागली. समोरच्या सीटवरून तिचे मित्र पळत आले, त्याने त्या तिच्या पायाशी असलेल्या वॉटर बॅग मधलं पाणी काढलं, तिला दिलं, तेव्हा तिने ते पाणी पिलं स्वतःच्या हाताने. म्हणजे हे आवडतं ना, हे आवडतं सुद्धा, आवडत नाही का? आवडतं. कमी कष्टामध्ये जर आपलं सगळं अशा पद्धतीने सुखसोयी मिळत असतील, स्वातंत्र्य कष्टाचं आहे ना, काही प्रमाणामध्ये हे स्त्रीला आवडतं सुद्धा. आणि म्हणून तिला ह्या गुलामगिरीतून मुक्त व्हायची लवकर इच्छा सुद्धा कदाचित झाली नसेल. सगळे कारण आहेत, सोयीस्कर घ्यायचं नाही, आपल्याला जे सोयीस्कर आहे ते विधान घ्यायचं नाही, सगळे आजूबाजूचे कारण आहेत. मी फक्त गंमत म्हणून तुम्हाला ते उदाहरण सांगितलं की अशी स्त्रीची मानसिकता ही अशी तयार होते. सगळ्यांनी जर त्या पद्धतीने तिला सांगितलं असेल तर ती त्या पुरुषावरती आपली हुकूमत गाजवायचा प्रयत्न करणारच. का नाही करणार? नाटकं करणार, स्वतः जास्त कमकुवत आहे हेही दाखवणार, ज्या पद्धतीने सजणार, नटणार, सगळं करणार. ज्या पद्धतीने म्हटलं तुम्हाला मी पॉवर गेम, ज्या पद्धतीने पुरुषाचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल आणि ज्या पद्धतीने तो आपल्या अधीन राहू शकेल, ती सगळी पद्धत ती करणारच. तिच्यापुढे पर्याय काय? दुसरा कोणता पर्याय आहे तिच्यापुढे? दुसरा कोणता पर्याय? स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा तिच्यापुढे दुसरा पर्याय कोणता आहे? त्यामुळं ती ह्या पद्धतीने, आणि म्हणून ती अगम्य वाटते.
तिला स्वतःच्या फिलिंग्स व्यक्त करता येत नाही आणि या फिलिंग्स सुद्धा परिस्थितीनुरूप बदलत जातात. परिस्थितीचा, मूल्य व्यवस्थेचा तिच्या फिलिंग्सवर खूप परिणाम होतो आणि ह्या फिलिंग्स ह्या अशा पद्धतीने बदलत जातात आणि म्हणून मग आपल्याला असं वाटायला लागतं ही इतकी सतत बदलत राहते, हिला नेमकं पाहिजे काय. पण खरं सांगू का, नेमकं पाहिजे काय हे माहिती असतं आपल्याला, कारण एकमेकांच्या सोबत वर्षानुवर्ष आपण राहतो, एकमेकांच्या सोबत वर्षानुवर्ष आपण राहतो, एवढं माहिती नसतं का आपल्याला. आपल्याला माहिती असतं. आणि स्त्रीला गुलाम करता करता मित्रांनो आपल्याला या गुलामाची एवढी सवय होऊन जाते की शेवटी आपण या गुलामाच्या पण अधीन राहायला लागतो. एका लेखकाने तर म्हटलंच आहे की स्त्रीला काय करायचंय तुम्ही, त्याने सांगितलंय की स्त्रीला म्हणजे गुलाम तर बनवून ठेवायचंच, पण तिला साम्राज्ञीच्या सिंहासनावर बसवायचं आणि तिची हवी तशी देखभाल करायची. सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट, सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट, पाहिजे तशी देखभाल करायची, तिच्या हव्या त्या हाऊसमौज करायच्या, जेणेकरून तिने स्वातंत्र्याचा विचारच नाही केला पाहिजे, जेणेकरून स्वातंत्र्याचा विचार नाही केला पाहिजे. या पद्धतीने स्त्रियांच्या बद्दल. आणि शेवटी कसं आहे, धर्म पाळा, रूढी पाळा, सगळे रीतिरिवाज पाळा, सगळी संस्कृती, वडाला फेऱ्या पुरुष घालत नाही. उलट तो म्हणत असेल की बाबाने 7 जन्म कशाला मला अडकवून ठेवते आणि जाऊन मी हळूच ती कात्रीने दोरी कापून टाकू की काय, असं तो म्हणत असेल. सगळी संस्कृती, सगळे संस्कार, सगळे रूढीरिवाज, सगळे रीतिरिवाज, देवधर्म, ज्या देवाने तिला स्वर्गातूनच दुय्यम करून टाकलेलं आहे, असे देवधर्म हे सगळं पाळायचं ओझं ते स्त्रीच्या खांद्यावरच का, त्या स्त्रीच्या खांद्यावर दिलं गेलेलं आहे. आणि यातून ती मोकळी होणं मुश्किल आहे, ह्यातून ती मोकळी होणं मुश्किल होतं. ही स्त्री, आता दुसरा खंड सुरू करते याच्यातला, थोडक्यात सांगते, जरा जास्त लांबायला लागलं की काय असं वाटायला लागलं मला, तुम्ही बोर व्हायच्या आत सांगतो. दुसऱ्या खंडामध्ये तिने स्त्रीची जडणघडण लिहिली. थोडं सांगते, अगदी थोडं, प्रत्येक ह्याच्यात काय. मग याच्यामध्ये तिने असं लिहिलं, बालपणीची स्त्री, किशोरावस्थेतली स्त्री, विवाहित स्त्री, माता, तिचं सामाजिक जीवन, प्रौढा ते वृद्धा वगैरे वगैरे, स्त्रीचा मुलाशी संबंध, स्त्रीचा तिच्या पित्याशी संबंध, आई मुलगीचा संबंध, प्रौढ पती पत्नींचा संबंध वगैरे, इतकं डिटेलमध्ये, इव्हन समलैंगिक संबंध सुद्धा तिने लिहिलेले आहे. एवढं सगळं डिटेलमध्ये तिने स्त्रीच्या जीवनाचं विश्लेषण केलंय की असं वाटतं वाचताना की ह्याच्या पलीकडे काय. तिचं एक लाडकं विधान आहे सिमांदबोचं की स्त्री ही जन्मत नसते, स्त्री ही जन्मत नाही, स्त्री ही घडवली जाते. मला वाटतं हे विधान पटायला काही हरकत नसावी. स्त्री ही घडवली जाते, स्त्री काही जन्मत नाही. जन्मतात तेव्हा तुम्ही असं म्हणाल की असं कसं म्हणता मॅडम, नाही, जन्मतात तेव्हा स्त्री, मुलगा आणि मुलगी हे जन्म घेतात, पण आपण वयाचे 4-5 वर्षापर्यंत दोघांना सारख्या पद्धतीने पण वाढवतो, पण मग नंतर मुलाला वेगळ्या पद्धतीने वाढवायला लागतो आणि मुलीला वेगळ्या पद्धतीने वाढवायला लागतो. थोडीशी मोठी झाली, तिची मासिक पाळी वगैरे सुरुवात झाली की तिच्या वर्ष बंधनं सुद्धा सुरुवात होतात. तिच्या जीवनाची इतकी कर्तव्यता किंवा तिच्या जीवनाचा भोजा किंवा तिचं एम हे लग्न. मग लग्न कसं, सुखवस्तू मुलाशी, म्हणजे खाण्यापिण्याची, कपड्या लत्त्याची दरात राहणे, काही काळजी नाही, आईवडिलांना काही काळजी नाही, या पद्धतीने तिचं लग्न. पण ही लहान मुलगी, किशोरवयीन मुलगी, 4-5 वर्षाच्या नंतरची ही मुलगी, ही वाढवली कशी जाते. तिला तिची आई सतत संस्कार करत असते, तिच्यावर तिची आई सतत संस्कार करत असते. बाई बाहेर जाऊ नको, बाई असे कपडे घालू नको, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू असंच वागलं पाहिजे, तू हीच रूढी केली पाहिजे, तुला नवरा चांगला मिळावा म्हणून तू अमुक केलं पाहिजे, तू सुंदर दिसलं पाहिजे, तू नटलं पाहिजे. तिच्या नटण्याचं कौतुक होतं, तिच्या सुंदर दिसण्याचं कौतुक होतं. ती अभ्यास करते का नाही याकडे आजकाल लक्ष देतो आपण, पण फारसं लक्ष दिलं जायचं नाही. ते अभ्यास ते काय करायचं, अभ्यास आपल्याला काय शिकून पेकून आपण काय थोडं. आणि आज सुद्धा इंजिनियर, वकील वगैरे झालेल्या, डॉक्टर झालेल्या मुली ईच अँड एव्हरी काही जॉब करत नाही, फक्त ती शिकते आणि घरातलं काम करायला लागते.
करते, घरामध्ये बसते, शिकते मात्र आणि शिक्षणाने 100% फरक पडतो. मग आई त्या मुलीला लग्नासाठी तयार करायला लागते की तू मुलगी आहेस, तू असं वागलं पाहिजे, तू मुलगी आहेस, तू तसं वागलं पाहिजे, तू सासरच्या लोकांशी अशा पद्धतीने बोललं पाहिजे, तू त्या घरात जातेस, तू त्या लोकांना जिंकून घेतलं पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे. कारण स्त्री ही दोन्ही घरं सांभाळणारी, दोन्ही घरांचा विकास करणारी ही एक काय म्हणतात त्याला, दोन्ही घरात संबंध टिकवणारी एक सभासद आहे, सदस्य आहे, एक व्यक्ती आहे. पण व्यक्ती मला म्हणावं वाटायला गेलं, कारण व्यक्ती म्हटलं की तिचं डिफरंट व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्य वगैरे वगैरे हे सगळं आपण गृहीत धरतो. म्हणून तिला हाडामासाची असं आपण जर समजत नसू, तिला एक नटवी भावली जर करून तुम्ही समोर, म्हणून मुली जास्त भावल्या घेऊन खेळतात, आणि पोरांना सारखं सांगितलं होतं, अरे तू काय, तू मुलगा आहेस, तू ह्या पद्धतीने वागलं पाहिजे, रडू नकोस, मुलगी आहेस काय. म्हणजे त्याला लहानपणापासून कडक आणि कठोर होण्यासाठी तयार केलं जातं. त्याला डिसिजन मेकिंगची कॅपॅसिटी निर्माण त्याच्यात व्हावी, सगळ्या संकटांना त्यांनी तोंड द्यावं. मग हा फरक कोण करतंय, हे डिफरन्शिएट कोण करतं? आपणच करतो ना. मुलगा आणि मुलगी यामध्ये डिफरन्शिएट कोण करतं, फरक कोण करतं, तिला लग्नासाठी तयार कोण करतं. आणि तिला आपण सांगतो की बाई मूलबाळ होणं, लग्न होणं आणि त्यानंतर मूलबाळ झालं तुझ्या जीवनाचं सार्थक झालं, बस मग आता पुढचं. आणि परत आपलं धर्मशास्त्र सांगतं की ती क्षणाची काय पत्नी आणि आयुष्यभराची माता वगैरे वगैरे वगैरे. कुठेही तुम्ही मला सांगा, ह्या पद्धतीने कोणतीही स्त्री सतत पोरवाडा, घरकाम, स्वयंपाक, उष्टनाष्ट काढा, रांधा वाढा, त्याच्यानंतर धुणे धुवा, त्याच्यानंतर तुमचे येणार पैर पाहुणा. बरं, या स्त्रीमध्ये तुमची समाजातली प्रतिष्ठा सुद्धा असते. त्याच्यामुळं घरी किती गुलामासारखं वागलं तरी बाहेर पुरुष तिला घेऊन जाताना वा छान आमच्यासोबत, म्हणजे अतिशय तिला वेगळ्या प्रकारची वागणूक बाहेर समाजामध्ये घेऊन जाताना त्याला दाखवायचं असतं की मी किती समानतेने माझ्या बायकोशी आणि माझ्या मुलांशी वागतो. असं दुहेरी वागणं पुरुषाचं घरात आणि घराच्या बाहेर असं असतं. पण स्त्री मात्र दुहेरी वागली की ती मुखवटा धरून वागते, असं तिच्यावरती दूषण दिलं जातं. भागच ना तिला वागणं, भागच ना तिला. कारण तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा तिच्या लहानपणापासून तिच्या मनात असते की तिच्या मनात आहे तिच्या सगळ्या नीतिमूल्यांची धुरा ही तिच्या खांद्यावर आहे. मग ती आई म्हणून, विवाहित स्त्री म्हणून, मग काहीही म्हणजे माता म्हणून सुद्धा एकदा का ती माता झाली, एकदा का ती त्या लेकरामध्ये अडकली की मग तर तिला स्वतःच्या भावना, आणि सगळेजण सांगतात आता तू काय विचार करते स्वतःचा, झालं मग एक तर नवऱ्याचा विचार कर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी एकदम स्वातंत्र्यात वाढले होते, पण स्त्रीच्या आयुष्याबद्दल अजून एक मला तुम्हाला कन्फेशन द्यायचं आहे. ते असं की लहानपणापासून जेव्हा आपण मुलं बाळं वाढवत असतो, नोकरी, घर, मुलं बाळं असे वाढवत असतो ना, तेव्हा खरंच आपण आपलं स्वतःचं सगळं आवडी निवडी, इच्छा आकांक्षा ह्या सगळ्या विसरून जात असतो. आणि हे जेव्हा पिलं मोठे होऊन बाहेर जातात ना, तेव्हा जे वैफल्य, तेव्हा जो एकाकीपणा माणसाला येतो तो अतिशय म्हणजे दुर्दैवी असतो. म्हणा या बाबतीमध्ये माझा स्वतःचा, आता मी स्वतः म्हणून सांगते तुम्हाला, माझा स्वतःचा सुद्धा अनुभव असाच आहे की माझे पोरं मोठे झाले, लग्न झालं, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गेले, आणि मग इथे मी आणि दीप आम्ही दोघं राहायला लागलो. दीप सुद्धा बदलीच्या गावाला, दुसऱ्या गावाला होता. त्यावेळेस मला सुद्धा स्वतःला वेड्यासारखं वाटायला लागला. विश्वास माझा भाऊ, त्याच्याजवळ मी माझं म्हणजे एक्सप्रेस केलं की मला असं वाटतं की आता घरामध्ये मी करू काय, हे सगळं घर मला खायला उठतंय, ही शांतता माझ्या अंगावर येते, ही शांतता माझ्या अंगावर येते. तर तो मला म्हणायला लागला की शाबू म्हणे आता तुला तुझ्या आवडीच्या गोष्टी करायला वेळ आहे, तर तू तुझ्या आवडीच्या गोष्टी कर. तुम्हाला सांगते मित्रांनो, मला आठवलं नाही मला काय आवडतं. मला हे ॲब्सोल्युटली आठवत नव्हतं की मला काय आवडतं, नेमकं काय खायला मला आवडतं, नेमकं काय करायला मला आवडतं, नेमकं काय. ही माझ्यासारख्याची अवस्था असते की ज्याचा जन्म मी त्या सगळ्या नशिबान लोकांच्या पैकी आहे. त्या मोजक्या असतील किंवा बऱ्याचशा असतील की ज्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तरी सुद्धा माझे हाल जर असे होत असेल तर बाकी स्त्रिया ज्यांना स्वातंत्र्यच मिळालं नाही, काय त्यांच्या नाटकीपणावर आणि त्यांच्या अगम्यतेवर बोलायचा आपल्याला अधिकार आहे.
काय त्यांच्या मानसिकतेवर बोलायचा आपल्याला अधिकार आहे. ज्यांना कर्तृत्व दाखवायचा आपण कधी चान्सच दिला नाही त्यांना कर्तृत्व शून्य म्हणायचा आपल्याला अधिकार काय आहे? हा अधिकार आपल्याला आहे का याचाही विचार आपण केला पाहिजे. ही स्त्री जेव्हा प्रौढ होते, पोरंबाळं उडून जातात आपापल्या ठिकाणी, स्थिरावतं जीवन, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की एक प्रकारची विफलता तिच्या आयुष्यामध्ये येते. तिला वाटायला लागतं की आता आपण काय करावं. मुलामध्ये तिने आपले स्वप्न पाहिलेले असतात आणि मुलाचं तर लग्न झालेलं असतं आणि त्याला त्याचं पुढचं जीवन पडलेलं असतं. मग तिथे स्त्री आणि स्त्रीमध्ये पुन्हा एकदा एक पॉवर गेम हा सुरू होतो. तिला असं वाटतं की मुलांनी आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करायला पाहिजेत, पण मुलाला त्याचं समोरचं जीवन असतं त्याच्यामुळं तो, आणि इट इज बट नॅचरल की मागे कधी चक्र कधी उलटं फिरत नसतं. चक्र नेहमी हे सरळ आणि पुढे पुढे, जीवन हे पुढे जायचं नाव आहे, थांबण्याचंही नाही आणि मागे फिरण्याचं नाही. त्यामुळं त्या काळात जर ती सावर, आणि तोच पिरियड असतो तिच्या मासिक धर्म तिचा संपतो आणि तिचं एका अर्थाने पुरुषाच्या जीवनातलं तिचं पुनरुत्पादनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते महत्त्व सुद्धा कमी व्हायला लागतं. त्यामुळं ती जी विफलता तिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, तिला एवढं काही सरळ सोड पुरुषासारखं तिचं आयुष्य असत नाही. पुरुषाच्या सारखं तिचं सरळ सोड आयुष्य नसतं. तिचे शारीरिक बदल जे असतात, तिचे बरेच शारीरिक अवयव हे पुनरुत्पादनाशी निगडीत असतात आणि हे जे बदल तिच्यात होतात हे हार्मोनल बदल जे तिच्यात होतात, या हार्मोनल बदलांच्यामुळं तिची मानसिक अवस्था सुद्धा ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी होत असते. आणि मग अशी ही मानसिक अवस्था वेगळी होत असताना आपण जर स्त्रीवरती आरोप करायला लागलो की ती नको इतकी स्वार्थी आहे, उपभोगवादी आहे, खोटारडी आहे, आत्मकेंद्री आहे. समटाइम्स ती आत्मकेंद्री असतेही, पण नेहमीसाठी नाही. आत्मकेंद्री असतेही काही वेळेस, नेहमीसाठी नाही. कधी ती आत्मकेंद्री असते, कधी स्वतःच्याच प्रेमामध्ये ती पडते आणि त्यावेळेस तिला आपण म्हणजे सामाजिक अस्तित्व आपलं आपण निर्माण करावं असं सुद्धा वाटत असतं. चान्स मिळाला तर स्त्री ही पुरुषा इतकीच कष्टाळू आणि भान हरपून काम करणारी सुद्धा असते. स्त्रीवरती अजून एक आरोप केला जातो की ती कणाही नाही, तिला कणा नाही आहे. कणाही नाही, कणा नाहीये. गुलामाला कसला आलाय कणा, कसला आलाय स्वाभिमान, कशाचा स्वाभिमान आणि कसला तिला कणा. वेगवेगळे आरोप तिच्यावर केले जातात, त्यामध्ये पण विरोधाभासच दिसतो. तिला घरकामात चिणायचं पहिल्यांदा, सगळ्या कार्यक्षेत्राची दारं बंद करायची, चारी बाजूनी तिच्यावर धर्म, अर्थ, राजकारण, समाजकारण सगळ्यांनी, संस्कृती सगळ्यांनी तिच्यावर गुलाम म्हणून हा घाव घालायचा. आणि मग तिला पटायला लागते की आपण गुलामच आहेत. आणि मग तिला म्हणायचं की ती कर्तृत्वहीन आहे, ती कणाहीन आहे, ती काहीच करू शकत नाही, तिच्या दांभिक आहे, नाटकी आहे. पण तिच्या ह्या सगळ्या मानसिक अवस्था हा तिचा समाजावरचा, जगातल्या लोकांच्या वर असणाऱ्या तिच्या अविश्वासाचा हा परिणाम आहे. तिच्या परिस्थितीने निर्माण केलेला तिच्या मनावरचा जो आघात तिच्या मनावर झालेला आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे. आत्ममग्नता, मी तुम्हाला सांगितलं की तिला आत्ममग्न म्हटलं जातं. आत्ममग्नता ही सिमॉन द बोच्या भाषेमध्ये ही स्वच्या जाणीवेतील एक सुपरिचित प्रक्रिया आहे. अशी व्यक्ती स्वतःपासून पलायन पण करते आणि पुन्हा पुन्हा स्वतःतच अडकते. या पद्धतीने सिमॉन द बोनी संपूर्ण 600 पानाच्या पुस्तकात आधी स्त्रीच्या पासून ते आजच्या आधुनिक स्त्रीबद्दलचा पूर्ण इतिहास, तिच्या गुलामगिरीचा, तिच्या मानसिक आंदोलनाचा, तिच्या सामाजिक स्थानाचा, मातृसत्ताक पद्धतीचा, पितृसत्ताक पद्धतीचा आणि
सांस्कृतिक क्षेत्रातलं तिचं योगदान म्हणा किंवा संस्कृतीचं तिच्यावर असलेलं ओझं म्हणा, या सर्व संदर्भामध्ये सीमांदोहोनी स्त्रीचा सगळा इतिहास या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. स्त्री आणि पुरुषाचं वैर असायचं काही कारण नाही. स्त्री आणि पुरुषाचं वैर असायचं तर अजिबात कारण नाही. पण हे दोघंही एकमेकांच्या बाबतीत समाधानी नाही, ही पण गोष्ट तेवढीच खरी. शारीरिकदृष्ट्या स्त्री कमकुवत असते, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. पण त्यांच्यावरती काही शारीरिक पातळीवर वैर आहे, तुझी ताकद जास्त माझी ताकद जास्त, असं काही नाही. असं काहीही नाही आहे. एकमेकावर कुरघुडी त्यांना करायची पण नाही आहे. स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान होण्यासाठी बरेचसे आपण कायदे कानून केलेले आहेत. सामाजिक संदर्भही त्याला दिलेले आहेत. रूढी आणि कार्यपद्धती ह्याच्यात आपण बदल करायचा प्रयत्न करतो आहोत, बदल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मागच्या पिढीने कदाचित कल्पना केली नसेल असं सौहार्दाचं वातावरण, सहकार्याचं वातावरण आणि समटाईम्स ईर्ष्येचं सुद्धा वातावरण स्त्री आणि पुरुषामध्ये सतत हे अस्तित्वात असतं. आणि हे नैसर्गिक भेद स्त्री पुरुषातले स्वीकारून, मानसिक आंदोलनं स्वीकारून सुद्धा स्त्री पुरुष हे समतेच्या पातळीवर ज्या क्षणी उभं राहतील यासाठी शिक्षण आणि परिवर्तन, मानसिक परिवर्तन पुरुषांचं आणि स्त्रीचं, ही काही क्रांती नाही आहे, घडीत घडणार नाही आहे, ही उत्क्रांती आहे, हळूहळू घडणार आहे. आपण खूप पुढे आलेलो आहोत, या पुस्तकाच्या आपण खूप पुढे आलेलो आहोत. तरी पण अजून तेवढे पुढे नाही आहोत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तरी पण अजून आपल्याला परिवर्तनाची गरज आहे. अजूनही चेंज होणं आपल्याला आवश्यक आहे. अशी वेळ एक येईल की ज्या वेळेस, आता अर्थार्जन तर स्त्रिया करतायत, अशी वेळ एक येईल की ज्या वेळेस स्त्री आणि पुरुष हे दोघंही समानतेच्या पातळीवर उभं राहील. आणि तो क्षण हा मानव जातीच्या इतिहासातला सुवर्ण क्षण मानला जाईल. सीमांदोहोच्या पुस्तकाचं पूर्णपणे A to Z असा परिचय करून दिला आहे असं मला वाटत नाही. 600 पानांचं पुस्तक आणि प्रचंड विस्ताराने प्रत्येक गोष्ट छोट्या मोठ्या तिने अगदी संदर्भासहित आणि छोट्या मोठ्या उल्लेखासहित तिने या पुस्तकामध्ये संबंध स्त्रीचा इतिहास हा अधोरेखित केलेला आहे. स्वतंत्रपणे तुम्हाला हे पुस्तक वाचावं अशी इच्छा जर झाली तर मग मला आनंद होईल. धन्यवाद. द सेकंड सेक्स या ग्रंथाचा अगदी ओघवत्या भाषेमध्ये प्राध्यापिका सौ श्यामल पत्की यांनी अप्रतिम परिचय करून दिला. या निमित्तानं म्हणजे त्यांनी जो परिचय करून दिलेला आहे त्यामध्ये काही शेअर करायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपण त्यासाठी एक 10 मिनिटं देऊ शकतो. कोणी जर काही बोलणार असेल तर येऊ शकता. फक्त इथे येऊन बोलावं म्हणजे मग सांग. नाही, इथे येऊन बोला, सगळ्यांना ऐकू जातं. पुस्तकाचा परिचय करून देताना की कुटुंब, मी सुप्रिया गायकवाड, मी सत्यशोध घरेलू कामगार संघटनेचं काम बघते. सेकंड सेक्स पुस्तकाचा परिचय करून देताना मॅडम अशी म्हटल्यात की स्त्रियांनाही असं वाटतं, म्हणजे कुटुंब हे स्थिर असल्यामुळे काही स्त्रियांना ते सोयीचं वाटतं असं त्यांनी बोलताना उल्लेख केला. मला त्याला धरून फक्त एक थोडं स्पष्टीकरण असं द्यायचं आहे की स्त्रियांना काही भूमिका ज्या सोयीच्या वाटतात त्या एकूण भारताच्या संदर्भात आणि एकूणच जगामध्ये जर त्या व्यवस्थेचा विचार केला तर तिथं जी व्यवस्था असते भारताच्या संदर्भातली जी पितृसत्ताक समाज व्यवस्था आहे, म्हणजे कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली तेव्हा त्याची जी जडणघडण होते मुलाची आणि मुलीची, मग ती कुटुंबात वाढत असताना, शाळेत जाताना, कॉलेजमध्ये आणि त्यानंतर मीडिया असेल किंवा पेपर्स, प्रत्येक बारीक बारीक क्षणामध्ये त्याची जी जडणघडण होते. आणि जे सिमॉन दी बॉन्डनी सांगितलं आहे की स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते. आणि त्यामुळे तिची जे शोषण आहे किंवा ती जी गुलाम आहे त्या गुलामीची जाणीव तिला होत नाही आणि म्हणून तिला ते कुटुंब सोयीचं वाटतं.
व्यवस्थाच अशी आहे की जी पितृसत्तेच्या पायावर उभी असल्यामुळे तिने कुटुंब जरी सोडलं तर बाहेर असुरक्षित आणि कुटुंबातही ती असुरक्षित आहे. मी कुटुंबात सुरक्षित आहे असं चुकूनही म्हणणार नाही. त्यामुळे या सगळ्यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला किंवा व्यवहाराच्या पातळीवर जर आपण विचार केला तर मग आपल्याला असं जाणवतं की त्या अंगाने स्त्री ही तिची जी जडणघडण होते त्या जडणघडणीतनं तिला ते कुटुंब सोयीचं वाटतं. मला असं वाटतं जे मॅडम म्हटल्या की स्वातंत्र्य सहज मिळत नाही. ज्यांना ज्यांना गुलामीची जाणीव होते मग तो त्यात तिथे संघर्ष करायला लागतो आणि संघर्ष तिथनं सुरुवात होतो. ज्या ज्या स्त्रियांना याची जाणीव झाली त्यांनी कुटुंबाअंतर्गतही संघर्ष केला, समाजातही संघर्ष केला आणि पुढे गेल्या. त्यामुळे कुटुंब माझ्या दृष्टीने तरी जे कुटुंब पितृसत्तेच्या पायावर उभं आहे ते कोणत्याच अर्थाने सुरक्षित आणि सोयीचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंब कोणतीही स्त्री ही कुटुंबात किंवा बाहेरील समाज व्यवस्थेमध्ये सुरक्षित किंवा स्थैर्य असे नाही. आणि जेव्हा तिला याची जाणीव होईल तेव्हा ती नक्की संघर्ष करेल आणि संघर्षासाठी स्त्रिया पुढेही आलेल्या आहे असं मला वाटतं. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. पर्सनल प्रश्न विचारायचे नसतात. पर्सनल प्रश्न या व्यासपीठाच्या याच्या बाहेर गेल्यावर मग सांगते तुला काय पर्सनल प्रश्न विचारायचे. अत्यंत अनपेक्षितरित्या या पुस्तकावर कुणाचं भाषण नांदेडमध्ये ऐकायला मिळेल अशी स्वप्नातही मी कल्पना केली होती. आणि श्यामल पत्की यांचं इतकं सुंदर भाषण या पुस्तक पहिल्यांदाच मी त्यांचं भाषण आहे. मी मनपूर्वक अभिनंदन करतो की एका अत्यंत उपेक्षित परंतु सर्वात महत्त्वाच्या विषयावर इतकं सुंदर भाषण त्यांनी दिलं. आणि म्हणजे किती लोकांना किती गोष्टीपासून त्यांनी पुस्तकांपासून आजपर्यंत वंचित ठेवलं हे आता लक्षात आलं. त्यांची भाषणं अधिक व्हायला पाहिजे होती. भाषणाचा शेवट तर तो अतिशयच उत्कृष्ट झाला आणि त्यांनी पुस्तकाचा अतिशय चांगला अभ्यास केला. त्या स्वतः स्त्री असल्यामुळं त्या अधिक समर्थपणे चांगल्या शब्दात मांडू शकल्या. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो की या पुस्तकावर तुम्ही व्याख्यान ठेवलं. मी स्वतः म्हणजे माझ्या आयुष्यात मी वाचलेली अत्यंत क्रांतिकारक अशी जी पुस्तकं आहेत त्याच्या पहिल्या 3-4 पुस्तकात त्याचा समावेश करेन. आणि खरोखरच करुणा गोखलेंनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या आयुष्याचे 2 भाग पडतात. द सेकंड सेक्स वाचण्यापूर्वी आणि द सेकंड सेक्स वाचल्यानंतर. पूर्णतः माणसाचे विचार बदलून जातात. प्रत्येक गोष्ट तो एका विशिष्ट नजरेतून पाहायला लागतो आणि इतकं परिवर्तन क्षमता त्या पुस्तकात आहे. तुमच्या पूर्ण भाषणाशी मी सहमत असण्याचा प्रश्नच नाही. पण तुम्ही जे आहात ते आम्ही म्हणजे ते शोषक वर्गातले असल्यामुळे तेवढं परिणामकारकतेनं कोणी मांडू शकलं नसतं इतकं. परंतु एका मुद्द्याशी मात्र मी असहमती प्रथम नोंदवणार आहे की ह्या पुस्तकाचं रिलिव्हन्स म्हणजे कालबाह्य झालं असं मला वाटत नाही. अजूनसुद्धा इथं बसलेल्या स्त्रियांची संख्या जर पाहिली तर या पुस्तका इतका महत्त्वाचा विषय आज या क्षणालाही नाही हे लक्षात आहे. खरं म्हणजे आपण मायनॉरिटीमध्ये असायला पाहिजे होतो आणि स्त्रिया अधिक असायला पाहिजे. नंबर 2 की आपण जी उदाहरणं स्त्री सुधारल्याची किंवा स्त्रियांना बरेच अधिकार मिळाले मिळतात आणि जी आता इंजिनियर झाल्यात वगैरे सांगतो हे फक्त 2% शिक्षण घेतलेल्या लोकांमधल्या काही कमवायला लागलेल्या काही कर्तबगार मुलींची उदाहरणं घेतो. ती स्त्रीचं प्रातिनिधिक होत नाही. आणि ते सिमॉन दी बोअरने जे मुख्य सांगितलेले की कमावती स्त्री झाल्यानंतरची समस्या हा खूपच मोठा गहन विषय आहे. ती आता पुन्हा कोणीतरी सिमॉन दी बोअर निघावं लागेल की ती या विषयावर आता नवं उद्भवणारं मांडू शकेल. पूर्ण पुस्तकामध्ये एक जाणवलेली गोष्ट महत्त्वाची आहे की हा काही लॉजिकल तर्काधिष्ठित सापळा नाही आहे किंवा भावनाशील आवाहन नाही आहे. स्त्री आपण जे सिद्धांत मानतो ठसवतो स्वतः मानतो आणि स्त्रियावर ठसवले समाजाने
की स्त्री ही निसर्गतः अशी 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 आहे, ती खरंच तशी आहे का याची ऐतिहासिक, जीवशास्त्रीय, शरीरशास्त्रीय, मानसशास्त्रीय इतकी उत्कृष्ट चिकित्सा केलेली आहे की त्याला फोडणं आजपर्यंत कुणालाही शक्य झालेलं नाही. म्हणून ते बायबल ठरलं. आणि असं कोणी करीत नाही, इतका खोल अभ्यास कोणी करीत नाही. तो अभ्यास इतका सुंदर केला. आता हा अभ्यास आजही खोडता आलेला नाही, परंतु बायबलला जसा नवा करार जोडला गेला ओल्ड टेस्टामेंटला, तसं आता न्यू टेस्टामेंट कोणीतरी लिहायला पाहिजे आणि तुमच्या भाषणातून अशा न्यू टेस्टामेंटची सुरुवात होईल, कोणीतरी नवी दिशा घेईल अशी आपण आशा करूया. आणि इतका सुंदर विषय मांडताना एक उदाहरण सांगतो की कसं आपण रुळलेलो आहोत. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर सगळे आता माझ्यासोबतचे पण जाणवते की मी जरा वेगळं मत मांडतो. मग काल एका माझ्या मित्राच्या घरी एक मोठा हिरोईनीचा फोटो लावलेला होता एका, आणि भूषण आणि सगळे पाहत होते, सांगत होते. आणि किती कॅज्युअली आम्ही सगळे बोलतो की ही हिरोईन माझी आवडती. आणि मग त्याच्यावर कार्यक्रम होतात आणि सगळे एन्जॉय करतात आणि त्यांच्या बायका पण सोबत बसून एन्जॉय करतात. कशाच्या की आमच्या यांच्या आवडत्या हिरोईनीचा कार्यक्रम. आणि सगळे आम्ही जाऊन बसतो तिथं आणि बघतो अगदी. आणि उलट मी तिथे गेले की माझ्या डोक्यात एकदम वेगळ्या अँगल सुरू झालं की हेच सगळं रिव्हर्स केलं तर असंही आहे, कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणून मला एकदा एक प्रसंग आठवतो, म्हणजे व्यक्तिनिष्ठ तर म्हणून सांगत नाही, उदाहरण तुम्ही बोललेलं इतकं खोल गेलं माझ्या मनाच्या श्यामल पत्कींचं की एका मित्राच्या घरी बोलत असताना आम्ही कॅज्युअली बोलत होतो की अमुक गाणं, अमुक सिनेमा, आणि मी असं व्हायचं, त्या हिरोईनीबद्दल ते बोलत होते. तेव्हा त्या बहिणी एकदा राजेश खन्नाबद्दल बोलल्या, त्यांच्या कॉलेजच्या काळातल्या. आणि आम्ही कसे कॉलेज बुडून ते पाहायला जात होतो, त्यावेळेस आम्ही जे अस्वस्थ झाले सगळे ऐकणारे, ते मला अजूनही लक्षात आहे. हा फरक आहे. म्हणजे आणि हे नैसर्गिक वाटतंय आपल्याला, याच्यात काहीही गैर किंवा अयोग्य असं वाटत नाही. हे असंच असतं की पूर्ण दृष्टी बदलण्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे. द सेकंड सेक्स नावामुळे जरी गैरसमज झाला तरी आजही या क्षणी द सेक्स इज केप्ट ऑन द सेकंड प्लेस, त्यात निर्विवाद आहे, ठेवल्याच जातं. हे पुस्तक अधिक यामुळं पसरेल, लोक वाचतील आणि आपल्या विचारामध्ये निश्चित चांगली दिशा घेतील अशी आशा करतो. मला फक्त इथं श्यामल पत्की यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं होतं. शेवटी त्यांनी एखाद्या सुंदर गवयाने भरून टाकावं तसे आपले विचार मांडले. संयोजकाचे आणि त्यांचे अभिनंदन. सर्वप्रथम श्यामलताईंचं अभिनंदन करतो. कुरुंदकर गुरुजींच्या नावानं पुनीत झालेल्या या सभागृहामध्ये आणि आपल्या या व्यासपीठावरून श्यामलताई बोलत आहेत. खरं तर कुरुंदकर गुरुजींनी जी स्वातंत्र्याची एक व्याख्या तयार करून आपल्यापुढे ठेवलेली आहे, ती मला या ठिकाणी श्यामलताईंनी बोलणं जरा अपेक्षित होतं आणि त्याचा आपण एक विचार करावा. एक परिशिष्ट मी सुरुवातीला जोडतो, ते म्हणजे ज्या वेळेला आपण स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या करत असतो आणि तिच्या बाजूनं विचार करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आपण दलितांच्या स्वातंत्र्याचाही विचार करीत असतो, त्याच वेळेला मुस्लिमांच्याही स्वातंत्र्याचा विचार करत असतो आणि लेखक नावाच्या माणसाच्या स्वातंत्र्याचा पण विचार करत असतो. हे कुरुंदकरांनी आम्हाला शिकवलेलं स्वातंत्र्याचं. हा पहिला मुद्दा जे परिशिष्ट की मी फक्त स्त्री स्वातंत्र्याचाच पुरस्कर्ता असत नाही, तर मी दलित स्वातंत्र्याचाही पुरस्कर्ता असला पाहिजे आणि मी मुस्लिमांच्याही स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असला पाहिजे. कारण स्त्री मुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्याच्या विचारामध्ये लोकसंख्येचा एक प्रभाव आहेच. जे बाबासाहेबांनी पण 1916च्या भाषणामध्ये सांगितलं की अतिरिक्त स्त्रिया या समाजामध्ये वाढू नयेत, म्हणून मग सतीची चाल आली. कारण प्रजोत्पादन वाढलं तिची आणि प्रजोत्पादन करणारा जोडीदार तिचा निघून गेला तर तिची संख्या वाढेल आणि संख्या वाढली तर मग तिचं अधिक वर्चस्व निर्माण होईल. हाही एक त्यामधला मुद्दा. त्याही अनुषंगानं आपल्याला या स्त्रीवादाचा विचार करायचा आहे. आता तुम्ही जे म्हणालात हे कालबाह्य झालं, LK सरांनी ते सांगितलं, मला अजिबात तसं वाटत नाही. आजही ते पुस्तक वाचत असताना आपल्याला आपण किती मागास आहोत याचीच जाणीव होते. त्यातल्या त्यात आम्ही जे शेतकरी पार्श्वभूमीतून आलेले लोक
त्यांना तर आम्ही फारच मागास आणखी वाटतो. स्त्रियांच्या संदर्भामध्ये आम्ही असा विचार करत नाही. आणि पुन्हा कुरुंदकर गुरुजी जे म्हणतात ते की सगळ्यात अवघड लढाई ती असते जी आपण आपल्या पूर्वग्रहांशी लढतो. मला असं वाटतं की स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे पूर्वग्रह आम्ही बाळगलेले आहेत त्याच्याशी लढण्यासाठी आम्ही मनानं आणखी सिद्ध झालेले नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. रॅडिकल फेमिनिझमच्या संदर्भामध्ये तुम्ही शेवटी थोडंसं बोलायला असं मला अपेक्षित होतं. काय याचं शेवटचं टोक स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असलं पाहिजे हे असेल का, याच्याबद्दलही तुम्ही बोलावं. आणि त्याचबरोबर स्त्रियांनीच लेकरं जन्माला घालावी, मी लेकरू जन्माला घालणार नाही याचा अर्थ विवाह संस्थाच मला अमान्य आहे, हे जे एक टोक आज स्त्रिया बोलू लागलेले आहेत ते पण आपल्याला मान्य आहे का एक अभ्यासिका म्हणून? हा एक मला प्रश्न, एक परिशिष्ट मला जोडायचं होतं गुरुजींच्या निमित्तानं आणि हा एक प्रश्न उपस्थित करायचा होता. धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे मी माझं स्वतःबद्दल काही फार सुरुवातीला मी काही माझे मतं मांडले स्वतःबद्दलचे. मी पुस्तकाचा परिचय करून दिला. त्या पुस्तकात जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं आणि पुस्तकात सांगत असताना जिथे मला स्वतःचं काहीतरी सांगायचं आहे तिथे मी हे माझं मत आहे असं सांगितलं. पुस्तक कालबाह्य झालं हे माझं मत नाही आहे. माझ्याशी बोलत असताना माझ्या आसपासच्या लोकांनी ज्या कमेंट्स केल्या ती एक कॉमेंट म्हणून मी सांगितले की आता हे पुस्तक कालबाह्य झालं, 50चं आहे, आता काय खूप पुढे निघून गेलीस ती, आता तू काय बोलणार आहे याच्यावर, अशी कमेंट मी केली आहे. दुसरी गोष्ट, स्त्री आणि पददलितांच्या स्वातंत्र्याशी मान्य मला. बाकी मग लैंगिक स्वातंत्र्य असावं का असावं नाही का हा वेगळ्या व्यासपीठाचा विषय. इथून सीमांत भाऊच्या पुस्तकाचा परिचय करून देताना मला नाही वाटत की ह्या गोष्टी सगळ्या मी सांगणं, पुस्तकात जे काही आहे ते सुद्धा सगळं मी सांगू शकले नाही. जे काही आहे त्याचा सुद्धा पुसटचा उल्लेख करून पुढे जावं लागलं. त्यामुळं संपूर्ण पुस्तक स्वतंत्रपणाने आपण जेव्हा वाचू ना तेव्हा बऱ्याच शंका आपल्या दूर होतील, खूप साऱ्या शंका दूर होऊन जातील ज्या आता आपल्याला असं वाटतं की माझ्या भाषणात आलेल्या नाही आहेत. शक्यच नाही. 600 पानाचं पुस्तक आहे. एवढं सगळं सांगणं म्हणजे तुम्ही एक तर त्याच्यात रिपिटेशनही आहे आणि तुम्ही बोर झालेच ना सगळं. तो फक्त परिचय आहे, संक्षिप्त परिचय आहे आणि पुस्तक वाचायला उद्युक्त व्हावं इथपर्यंतचाच तो फक्त परिचय आहे. इथं एक प्रश्न दिला आहे की प्राचीन व्यवस्थेमध्ये अर्थार्जन करताना सोयीचे राजकारण आणि वर्तमान समाजात स्त्रिया अर्थार्जन करताना सोयीचे राजकारण करतात का? सीमांत भाऊचं म्हणणं आहे हो. सीमांत भाऊचं म्हणणं आहे हो. आणि तुम्हाला हे पटायला काही हरकत असावी असं मला वाटत नाही. राजकारण म्हणजे काय हो? राजकारण म्हणजे काय? बेसिकली राजकारण म्हणजे काय? अर्थार्जन करत असताना सोयीचं राजकारण केलं जातं का? आपल्याला राजकारण म्हणजे आपल्या बाजूनी लोकांना वळवून घेणे असं थोडासा जर अर्थ त्याचा संक्षिप्त जर केला तर आपल्या बाजूनी लोकांचं मत वळवून घेणे, होय की नाही? मग पूर्वी शेती करत असताना नॅचरली हे सगळं स्त्रिया करायच्यात. आज सुद्धा ऑफिसमध्ये तुम्ही पाहता हे करत नाहीत का हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. करतात हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. मी काही असं म्हणणार नाही, जे मला दिसतं त्याच्याकडे मी डोळे झाकणार नाही, डोळे झाकून घेऊन पाहणार नाही सगळ्या प्रकारचे. पण त्याच्या मागे कारण मी तुम्हाला सांगितलं की पॉवर गेम म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पॉवर गेम आहे की ती मग सतत आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करते कारण तिला त्याच्याशिवाय सुरक्षित वाटत नाही आणि कामही करायचा कंटाळा येतोच थोडासा. त्या मुलीने जसं सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलं की सीमांत भाऊ जे म्हणते आहे तिचं म्हणणं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं की असं होतं. पुरुषही करतात ना राजकारण, नाही का? आपल्या हाताखालच्या लोकांना देऊन टाकतात सगळं, नाही का? मग पिरियड सुद्धा आपल्या ज्युनियरला देतात, करतातच ना. राजकारण आणि जीवन काय फार वेगळं असतं का? मिक्स झालेलं असतं, होय की नाही? करतातच ना असं की पेपर सुद्धा आपले पेपर आपल्या हाताखाली असणाऱ्या, म्हणजे मी ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायातले उदाहरणं तुम्हाला देते. म्हणजे मी शिक्षकात हे उदाहरणं मला जास्त माहिती आहेत.
ऑफिसमध्ये हे घडत नाही का? मग स्त्री सुद्धा आपल्या पुरुष सहकार्याला सांगते ना, बाबा हे मला येत नाही, जरा करून दे, आणि तू खूप छान करतोस, चल आपण कॉफी पिऊ.